क्रमांक 57 दिनांक 3/8/2022 या ठरावाद्वारे नगर परिषदेची आर्थिक स्थिती पाहता व नगर परिषद संचालित 2 हायस्कूल असल्याने मुक्त जमीन आरक्षणातून मुक्त करून उर्वरित क्षेत्राचा विकास त्या जागेच्या लगतच्या असलेल्या क्षेत्रात अनुज्ञेय असलेल्या वापरानुसार करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करावा असा ठराव पारित झालेला आहे. त्या अनुषंगाने नियमानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. परंतु सदरील ठराव रद्द करण्याबाबत नगर परिषदेकडे श्री राजेश वाळके नगर परिषद सदस्य यांची दिनांक 6/5/2026 मध्ये तक्रार प्राप्त झालेली आहे. तरी सदरील साधारण नगर परिषदेतील गट नंबर 61 वरील आरक्षणासाठी केलेला ठराव रद्द करण्याबाबतचा विषय हा धोरणात्मक स्वरूपाचा असल्याने योग्य तो निर्णय होण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांचा ठराव करणे योग्य आहे. या बाबत निर्माण सदरी योग्य तो निर्णय घ्या. म्हणजे काय काम करायचं आहे याचा एक नंबर 17 मध्ये प्रशासनाच्या कामामध्ये साहेब फक्त तुम्ही डे टू डे वर्किंग नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार रिटायर्ड लोकांचे प्रकरण किंवा गावाच्या कामासाठी प्रशासकीय तुम्ही त्याचा गैरअर्थ काढून गैरवापर करून लोकांना धोरणात्मक विषयामध्ये हात घालून तुम्ही रिझर्वेशन कमी करण्यासारखे मोठे विषय हे मी कायदेशीर प्रमाणे घेतलेले आहे. माझं मत आहे 319 सेक्शन आहे मला वाटतं त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की पूर्वी प्रशासकीय काळामध्ये कोणतं इच्छितोय मी साहेब या विषयावर. बर ऐकलं, चला ठीक आहे. आता एक भावनेचा विषय म्हणून मी या सभागृहासमोर मांडतो. MRTP ऍक्ट आणि नगर रचना ज्या काळापासून सुरू झाली माझ्या माहितीप्रमाणे 1967 साली पहिला डेव्हलपमेंट प्लॅन C क्लास नगरपालिकांसाठी आला. म्हणजे आज 59 वर्ष झाली. या शहराचा एक दैदिप्यमान इतिहास असा आहे, शासनाने एक वेळा ठेवलेलं आरक्षण नगरपालिकेने त्याला कधीही NOC दिलं नाही. या नगरपालिकेत हे जेवढे फोटो लागले आहे यापैकी प्रत्येकाच्या जमिनी आरक्षणांमध्ये अडकलेल्या आहे. CO साहेब शामभाऊ बोलले, त्याला माझं नक्की समर्थन आहे की हे प्रशासकीय काळातील कामच नव्हतं. या जागेमध्ये इतका मोठा स्कॅम झालेला आहे. मॅडम, एक वृद्ध या गावचा शेतकरी कृषीपुत्र तोताराम दगडू भारंबे यांची हे शेतजमीन वडिलोपार्जित वहिवाटत असताना या जमिनीवर गेल्या 40 वर्षापासून आरक्षण आहे. तिसरा DP झाला आपला 1980 साली, त्यावेळेला सुद्धा याच्यावर आरक्षण कायम राहिलं. मग नंतर आला 2005 ला, त्यामध्ये सुद्धा त्यावर आरक्षण कायम राहिलं. जोक असा आहे यामध्ये आकड्यांचा खेळ, तारखांचा मेळ बसवून या लोकांनी माटीमोल भावात की तुमची जमीन, असे काही विकासक आले मार्केटमध्ये की तुमच्या आरक्षणाच्या जमिनी, तुमचं भूखंड आम्ही विकत घेतो आणि त्या भूखंडाचं श्रीखंड ते लोक खाता. माटीमोल भावामध्ये त्या वृद्ध माणसाची, त्या शेतकऱ्याची शेत जमीन त्यांनी खरेदी केली 2021च्या ऑक्टोबर महिन्यात. म्हणजे ज्या माणसाला नगरपालिका आहे, तो या गावचा भूमिपुत्र आहे, त्याला आम्ही 45 वर्षात न्याय दिला नाही. त्याने जमीन विकल्यानंतर 45 दिवस गेले, फक्त 45 दिवस त्यांनी वाट पाहिली की इथे प्रशासकीय राजकीय राजकारण कधी सुरू होतं. कारण नगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या. इथे प्रशासकाला 27/11/2021 साली 27/11 प्रशासक या ठिकाणी बसल्यानंतर
22 जानेवारी 2022ला एका विकासकाकडून सावदा नगर परिषदेला 127(1) ची नोटीस प्राप्त झाली. ठीक आहे, तो त्याचा नैतिक अधिकार आहे. नगरपालिकेने एखादी आरक्षण टाकल्यानंतर जर 10 वर्ष त्यावर कुठलीही कारवाई केली नाही तर तो विकासक जो आहे त्या जमिनीचा मालक हा ते आरक्षण वगळून मिळावं म्हणून पात्र ठरतो. बरोबर, त्यांनी त्याप्रमाणे तुमच्याकडे पत्रव्यवहार म्हणजे आपल्याकडे नाही, प्रशासक हे फक्त दैनंदिन कामकाजासाठी नागरी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी राज्यभरात नियुक्त झालेले होते. मात्र खेदाने बोलावं असं वाटतंय, शासनाचा उदात्त हेतू होता की नगरपालिकांची कामं खोळंबू नये, रखडू नये, म्हणून त्यांनी प्रशासकांची नियुक्ती केली. नंतर कोविडमुळे या निवडणुका लांबल्या, नंतर ओबीसीच्या आरक्षणामुळे या निवडणुका लांबल्या. काही काळानंतर असं झालं की नगरपालिकेला बॉडीज मिळू नये, फक्त प्रशासकच असावा अशा धारणेचे अधिकारी झाले. म्हणजे लोकशाहीची मूल्य जोपासत असताना इथे अधिकारशाही प्राप्त झाली आणि क्षणात त्यावेळेला त्यांचं 127 नगरपालिकेने ऍक्सेप्ट केली. त्या 127 वर सर्वात मोठा जोक मुख्याधिकारी साहेब तुमच्याकडे कागदानिशी दिलेला आहे. आपण MRTP ऍक्ट नंतर बघा, तुमच्या ज्ञात आहे सर्व. आम्ही कुठे चुकत असलो तर आम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम तुमचं आहे. पुस्तकी ज्ञान भरपूर आहे तुमच्याकडे. त्या लोकांनी यांना नोटीस दिल्यानंतर त्यावर त्या नोटीसची मुदत असते 24 महिने. 24 महिन्यामध्ये नगरपालिकेने काय तो योग्य तो धोरणात्मक निर्णय घ्यावा. या केसमध्ये असं झालं मॅडम, कायदेशीर प्रक्रिया कुठलीही पूर्ण झालेली नाही. 7 महिने त्यांनी वाट पाहिली. 7 महिन्यानंतर त्याची प्रक्रिया मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो, जी मला ज्ञात आहे. 24 महिने झाल्यानंतर नगरपालिका ती ऍक्विजिशनसाठी टाकते, त्याची त्या मूल्यांकन निघतं, त्यावर त्रिसदस्यीय समिती होते, त्या समितीकडनं तुम्हाला रेट ठरवून मिळतात. मग तुम्ही भूसंपादनासाठी त्यासाठी पैसा कसा जनरेट करायचा हे तुमचं नगरपालिकेचं आपलं काम आहे. आपल्याकडे पैसा उपलब्ध नसेल तर शासनाने अजून एक चांगला मार्ग काढला आहे. 2018 साली एक SOP दिली जाते की तुम्हाला तुमचं आरक्षण मायनर मॉडिफिकेशन 36 अन्वये आम्ही बदलून देऊ शकतो. मायनर मॉडिफिकेशन मध्ये जा, ते पटत नसेल तर ज्या जागेचं ज्या विषयाचं तुमच्याकडे आरक्षण आहे, एखाद्या कॉम्प्लेक्सचं आरक्षण आहे तर 10% सदनिका तुम्ही त्या आरक्षणामध्ये बांधलेल्या जमिनीच्या नगरपालिकेला वर्ग करा, तुम्हाला FSI आणि TDS वाढून मिळेल. म्हणजे शासनाचा पैसाही जात नाही, त्याची जमिनीची मूल्यांकन त्याचं बरोबर राहतं आणि विकासही होतो. अशा 4 पद्धती दिलेल्या आहे शासनाने. 4 त्यावेळेचे मुख्याधिकारी हे नव्हते. 2022 मध्ये जे मुख्याधिकारी या ठिकाणी होते त्यांनी, आता नाव सांगत नाही, मात्र त्या प्रशासकांशी जे खासगी आमचं म्हणजे पत्रव्यवहार जो झालेला आहे त्यावरून चर्चा झाली, त्यांची सुद्धा दिशाभूल केलेली आहे. ते शासनाच्या परिपत्रकात येईलच पुढे, त्यांना काय सेव ओढायचे ते. परंतु 7 महिने गेल्यानंतर त्या भूखंड मालकाने नगरपालिकेची अब्रू वेशीवर टांगली. हे त्याचं पत्र आहे की नगरपालिकेकडे आर्थिक स्थिती जमीन घेण्या इतकी नाही, तुमच्याकडे पैसा उपलब्ध नाही. हे त्याला कोणी सांगितलं? माझ्या खिशात आता काय आहे आणि काय नाही, मी काय वस्तू घेऊ शकतो हा अधिकार माझा आहे. मी त्यासाठी कर्ज घेऊ शकतो, माझ्याकडे ATM आहे, पैसा खिशात नाही, त्या ATM मधून मी माझे पैसे काढू शकतो. असं ATM एक महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने नगर परिषदांना दिलेला आहे. UD6 मधून तुम्ही 50% कर्ज आणि 50% अनुदान या तत्वावर पैसा त्यांच्याकडून घेऊ शकता. सावदा नगरपालिकेने आजपर्यंत त्यामध्ये कर्जाऊ रक्कम कधी घेतल्याचे मला ज्ञात नाही या 35 वर्षात. मात्र सावदा नगर परिषदेचं क्रेडिट एवढं आहे, तुमचा बँक बॅलन्स, तुमचं ज्या वेळेला आपण सिबिल चेक करतो, एखाद्या माणसाचं कर्ज घ्यायचं असेल तर त्या सिबिलवर आधारित तुम्ही किती मोठे आहात त्याच्याशी मतलब नाही.
मात्र तुमचं सिबिल किती स्ट्रॉंग आहे त्यावर ते कर्ज पुरवठा करते. आज जर आपण पंजाब नॅशनल बँकेमध्ये आपले रेग्युलर अकाउंट चालू आहे त्या ठिकाणी डिमांड केली तर तुम्हाला कोटीच्या कोटी तिथून कर्ज उपलब्ध होऊ शकतं, सहज, सुलभ आणि अत्यल्प दरात. त्या माणसाने नगरपालिकेला केलेला हा रायटिंग मधला पत्र व्यवहार आहे, ही फाईल आहे त्याची, की नगरपालिकेची आर्थिक स्थिती योग्य नाही त्यामुळे तुम्ही ही जागा माझी खरेदी करू शकत नाही. त्यावर त्यावेळेचा मुख्याधिकारी यांनी टिप्पणी तयार केली आणि ती प्रशासकाकडे घेऊन त्या दोघांमध्ये बैठकी व्हायच्या, प्रशासक आणि मुख्याधिकारी. त्यांना तो कुठलाही अधिकार नाही आणि मी चॅलेंजने सांगतो MM ऍक्ट मध्ये हे आरक्षण उघडण्याचा त्यांना मुळीच अधिकार नाही. त्यावेळेच्या प्रशासकांनी हा तात्काळ निर्णय घेतला आणि सेमडे सही केली. त्यांना SOP सुद्धा दिलेली नाही आहे, हा शॉर्टकट मारला आणि तो शॉर्टकट मारून त्यांनी नगरपालिकेचं NOC घेतलं व ते प्रकरण पुढे मूव्ह केलं. हे आरक्षण आता मला वगळून मिळावं. आता त्याच्या पुढची मजल त्यांची अशी गेली की त्यांनी एक पत्र तुमच्या नगरपालिकेला असं दिलं, माझा विकास आराखडा म्हणजे त्यांचा लेआउट, त्या ठिकाणी ते लेआउट टाकण्याच्या तयारीतून तो मंजूर करण्यासाठी मला ना हरकत प्रमाणपत्र मिळावं. हा भांडवलदारांचा खेळ आहे. भांडवलदार या नगरपालिकेची, या नगराध्यक्षांची व तुमची आमची लक्तर वेशीवर टाकताय. म्हणजे तुमच्याकडे पैसा नाही हे भांडवलदार ठरवतील. विकासक म्हणजे भांडवलदार. हा जमिनीचा श्रीखंड या भूखंडाच्या माध्यमातून कोण खात आहे, तो झारीतरी शुक्राचार्य कोण, हे कोणा एकट्याचं काम नाही आहे. यामध्ये एक मोठं संघटन काम करताय. आरक्षणाच्या जमिनी खरेदी करायच्या, त्यावरचं आरक्षण आम्ही तुम्हाला काढून देऊ किंवा तुम्ही सस्त्या भावात आम्हाला द्या, या पद्धतीने या ठिकाणी कामं चालू आहे. असे अजून 3 प्रकरणं, एक नाही, एकाच माणसाचे, त्याच व्यक्तीचे. श्यामभाऊंनी उल्लेख अपूर्ण ठेवला माझ्यासाठी, धन्यवाद. अजून 3 प्रकरणं त्या माणसाला अशा पद्धतीने आपण NOC दिलेली आहे. हे प्रशासकाचं काम होतं का? मी महामहिम जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार घेऊन गेलो असता त्यांनी कुठल्या शब्दामध्ये बोलले असतील ते आता मी इथे सार्वत्रिक करू शकत नाही. हा नगरपालिकेचा विषय, तुम्ही जनरल बॉडीतून त्याचा ठराव तात्काळ करावा व संबंधित एजन्सीकडे पाठवावा. ही दिलेले NOC ना हरकत प्रमाणपत्र आम्ही रद्द करतो, आम्ही दिलेले NOC नाही आहे. प्रशासकीय काळामध्ये त्या 2 लोकांनी बसून काय तो व्यवहार, काय संगनमत केलं ते त्यांना लखला. माझ्या शहराच्या इतिहासाला गालबोट लागेल, या शहराचा विकास रखडेल, म्हणून हा विषय आणि हा ठराव बेकायदेशीर आहे असा लढा मी या ठिकाणी देतोय. यासोबत याच विकासकाने माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे कागद तुमच्याकडून आलेले आहे. एक बसस्टँडचं आरक्षण या ठिकाणी होतं, 615 आणि 625 गट नंबर. ठीक आहे, बसस्टँड हे एक प्राधिकरण आहे. त्या प्राधिकरणाचं काम जरी संपलेलं असेल, त्यांनी ती मागणी केली की आम्हाला आमचं आरक्षण उठवून मिळावं. त्या प्राधिकरणाने निर्णय घ्यायचा आहे, ते फक्त NOC देऊ शकतात, ठराव नाही देऊ शकत. मायनर मॉडिफिकेशन मध्ये जरी त्या ठिकाणी बसस्टँड आज कंप्लीट झालेलं असेल, त्यांनी म्हटलं की आम्हाला बसस्टँडसाठी आता जागेची गरज नाही, त्या ठिकाणी तुम्ही ही जनरल बॉडी एकमताने ठराव घेऊन त्या ठिकाणी दुसरं आरक्षण ठेवू शकता. हे अधिकार तुमचे आमचे आहे. मात्र त्यांनी त्या प्राधिकरणाकडून पत्र घेऊन त्याचा संदर्भ लावला, नगरपालिकेकडे त्याचा विकास आराखडा त्यांनी टाकून दिला की ते सुद्धा आरक्षण उठलं. कुठल्याच कायद्यात हे कामं बसत नाही. अशा प्रकारचे 3, एकच व्यक्ती आणि त्याचे 3 आरक्षण उठले. आणि ही 30,000ची जनता, हे फोटोमध्ये बंद झाले, 35 वर्ष इथे राजकारण आणि या गावाची सूत्र चालवत, यांच्या जमिनीवरचं तसूभर सुद्धा आरक्षण हल्लेलं नाही आहे. खरा अधिकार, नैतिक अधिकार यांचा होता. मग आमच्या बापदादांनी, आमचे पूर्वज आहे, या शहराची जी परंपरा ठेवली ती टिकवायची जबाबदारी आमची आहे. आपल्या नगरपालिकेतून आजपर्यंत एकाही श्यामभाऊ 2001ला नगरसेवक होते, उपाध्यक्ष होते. 2000 ते 2006 मी नगरपालिका 91 पासून प्रत्यक्ष अनुभवतो आहे.
माझ्या अनुभवात 35 वर्षामध्ये एकही एनओसी कुठलं आरक्षण काढण्याच्या संदर्भात दिलेलं नाही. जे काय होईल ते डीपीवर जाऊ. डीपी मध्ये जे आरक्षण एक वेळा कायम झालं ते कायम राहील. एकीकडे हे उदाहरण आहे आणि आता तुमच्या डोळ्यासमोर आणू इच्छितो या शहरातला एक भूमिपुत्र. त्याने सर्व काही केलं तुमच्या आमच्यासाठी. सुरेश नामदेव चौधरी ते खाली येऊन सनदशीर मार्गाने बसलेले आहे. खाली बसले आहे. आता ताईपणा केला नाही. त्या माणसानं हलवायचं म्हटलं तर गल्लीपासून दिल्ली सुद्धा हलवू शकतो. पण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर गेला नाही. त्यांच्या कुटुंबातलं म्हटलं तरी चालेल एवढा अधिकार त्यांचा गेल्या नगराध्यक्षांवर होता. मात्र कायद्याच्या बाहेर त्या सुद्धा जाऊ शकल्या नाही. त्यांचं रास्त म्हणणं होतं की माझ्या जमिनीवर गेल्या 40 वर्षापासून आरक्षण आहे. हे आरक्षण मला वगळून मिळावं. नगरपालिकेने फक्त त्यात सायमल्टेनियसली एक गेम केला. पहिल्यांदा त्यांच्याकडून 127 घेतले. मुख्याधिकारी आणि तुमच्या या प्रशासकीय विषयांमध्ये तुमच्या टिप्पणीच्या बाहेर आम्ही जाऊ शकत नाही. त्यांनी 127 दिले. यांनी ते ऍक्सेप्ट करण्याचा या सभेमध्ये रंजनाताई खराय का खोटा आहे 2018 साली ठराव आला आणि नगरपालिकेने ती 127 स्वीकारली. ती स्वीकारल्याच्या नंतर 24 महिने त्या माणसाने इथे हेरदाऱ्या घातल्या. ज्या वेळेला त्या जमिनीची किंमत ठरून आली त्यावेळेला नगरपालिकेने सांगितलं की आता आमच्याकडे पैसे नाही, तुम्ही हे एसओपी घ्या. या एसओपीत कुठे बसायचं तुम्ही ठरवा. म्हणजे त्यांचा प्रवास सुरू झाला 2018ला. तो 2016 पर्यंत 26 पर्यंत आता सुरू आहे निरंतर. एका जागेचे 5 भाऊ वाटणी करताना काय येणार आहे हातात? त्या 5 भावांची 14 मुलं आणि जमिनीचं क्षेत्र 61 ते सारे भाऊ सारे बंधू खाली बसले आहे. ते तुमचे कोणी लागत नाही पण आमचे लागतात. तो या गावचा नागरिक आहे. सनदशीर चालणाऱ्या मार्गाने चालणारा तो एक व्यक्ती आदर्श घेण्यासारखं व्यक्तिमत्व आहे. त्यांना आम्ही न्याय देऊ शकत नाही. ते समोरून दिसले तर आम्हाला तोंड लपवावे लागतात. तर कायद्याच्या बाहेर आम्ही जाऊ शकत नाही. या लोकांसाठी कायदा आहे आणि या भांडवलदारांसाठी कायदा कुठे गेला? तत्कालीन मुख्याधिकारी आणि प्रशासक यांनी घरात बसून त्यावेळेला सह्या करून कशा पद्धतीने एनओसी दिले? का दिले? तो कळवळा तुम्हाला सुरेश नामदेव चौधरी यांच्या रूपाने दिसला नाही का? त्यावेळेला आला नाही का? त्यांचं आरक्षण आजही कायम आहे. यांची आरक्षण उठवण्याची व आरक्षणच नाही तो विकासकाकडे आराखडा देऊन ते येणे करण्याच्या तयारीमध्ये हे लोक येतात. या पुढचा जो काही अंशी तुमच्या चुका असतील, काही प्रशासनाच्या चुका, तर जेवढे खाली गबर आहे तेवढे वरपण आहे. तुमच्या नगरपालिकेचा मी दुसऱ्या तिसऱ्यावर जात नाही. तुमचं आता प्रत्यक्ष मला पर्सनल तुमच्यावर जाण्याची इच्छा नाही आहे, पण खेदाने नमूद करावं असं वाटतं. तुमचे जर कॉल डिटेल चेक केले तर तुम्हाला 5-25 फोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे येतात. त्यांचा प्रस्ताव पाठवा. सीओ ना तुम्हाला नाही, तुमचा रोलच नाही या विषयाची मॅडम. सीओ 5-25 वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन तुम्हाला येतात की तात्काळ त्यांचा उलटपाली उत्तर द्या, तुमचा अभिप्राय द्या. कारण मला हे तुम्ही माहितीच्या अधिकारात मुख्याधिकाऱ्यांकडून घेतलेली माहिती आहे फी भरून. तुम्ही तुमच्या अधिकार आम्हाला आमचे अधिकार शिकवत असताना आम्ही आमच्या अधिकार कक्षेत राहायचं आणि तुम्ही अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन वाटेल ते धिंगाणे घालायचे, वाटेल तसे उलटे सीधे कामं करायचे. खपवून घेतलं जाणार नाही. हा बेकायदेशीर दिलेला ठराव आहे. मी संपूर्ण सभागृहाला सुद्धा निदर्शनास आणून देऊ शकतो. हा कुण्या एका व्यक्तीच्या लाभाचा विषय आहे. हा जर सार्वत्रिक असता, शहर विकासाचा असता, शहराच्या हिताचा असता, तर नक्कीच मी याचं कुठे ना कुठे समर्थन केलं असतं. एका विशिष्ट व्यक्तीच्या आग्रहाखातर कुणाच्या तरी गेटमेटमुळे प्रशासकीय काळामध्ये केलेला एक झोल आहे. एक सिंडिकेट याच्यामध्ये काम करताय. ते सिंडिकेट उलट तुम्ही आम्ही सर्व मिळून उघड केलं पाहिजे
की अजून असे कुठे कुठे व्यवहार झालेले आहे. ते सारे चव्हाट्यावर आणण्याचं काम तुमचं आमचं आहे. मी सभागृहाला विनंती करतो, सर्वानुमते हा धोरणात्मक विषय आहे. सर्व एकीकडे तुम्ही आम्हाला चुकीची कामं करण्यासाठी टिपण्या ठेवता, दुसरीकडे जी रीतसर कामं आहे त्यामध्ये तुम्ही गोलमाल उत्तरं देता. तात्काळ हा ठराव रद्द करण्याची मी शिफारस करतो, सूचना मांडतो. माझ्या सूचनेचा सनदशीर मार्गाने आपण संवैधानिक पदावर बसलेले असताना योग्य तो निर्णय घ्यावा. आणि अशा प्रकारे जर कोणी घुसखोर या ठिकाणी गावात घुसून या जमिनी लाटत असेल तर त्याला आजच आपण पायबंद केलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो. याबाबत ठराव जो झालेला आहे तो रद्द करायचा असल्यास सगळ्यांनी एकमताने करायचा असल्यास एकमताने रद्द करायचं, एकमताने करायचं. हो. मतदान घ्यायची गरज नाही सर, मतदान नका घेऊ. मला असं वाटतं की एकमतानं व्हावा, पण तो धोरणात्मक विषय रद्द करण्यासाठी 308 खाली जावं लागेल का? नाही नाही, 308 जी त्याला गरज, ते बाकीची प्रक्रिया ते बघतील. 308 हा विषय जो आहे ती बाकी प्रक्रिया. आणि जोपर्यंत नगरपालिका हा ते त्यांना उलट जाण्याचा अधिकार आहे, आपल्याला नाही. आपल्याला जाण्याची गरज नाही. यासोबत आणखी एक थोडीशी मागणी अशी आहे की ते जे खाली बसलेले आहे, आता मला त्यांनी सांगितलं की रंजनाताईकडे निवेदन दिलेलं आहे, सुरेश नामदेव चौधरी, त्यांचं प्रकरण कुठपर्यंत आलं, ते कुठे रखडलं, त्याची सारी म्हणजे हे जसं हे डायरेक्ट येत आहे ते डायरेक्ट नाही आहे, ते बाय प्रोसेस होऊन आलेलं आहे. ते प्रकरण सुद्धा मार्गी लावा. त्यांचा काही रस्त्याचा तिथे विषय आहे. तो आधीचा ठराव जो झालेला आहे तो रद्द करायचा. मी शंभर आम्ही पूर्ण इतिहास सांगितला. आपल्यालाही माहिती नव्हतं एवढा गोष्टी काही, परंतु मी असं सभागृहाला इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपण अशा जमिनी घेऊ शकतात का? नगरपालिकेची अशी आर्थिक परिस्थिती आहे का? आपल्याला शेवटी काय करावं लागेल की असे प्रस्ताव तयार करून शासनाला आपल्याला डिमांड करावी लागेल की आम्ही अशी जमिनी आमच्या कारणावस्त आम्ही घेत आहे, म्हणून आम्ही तेच सांगितलं ना मी. नाही, तेच सांगितलं ना भाऊ मी की आपण आपली डिमांड शासनाला देऊ शकतो. शासन आपल्याला फंडिंग यात UD6 मध्ये करू शकतं. UD6 मधून नाही केलं, आपण आपल्या फंडातून आपली तरतूद एवढी होऊ शकत नाही. आपण स्वतंत्र लोन घेऊ शकतो. यापूर्वी सावदा नगरपालिकेने 1978 साली कर्ज सुद्धा काढलेलं आहे. केव्हा काढलं, कशासाठी काढलं, त्याचं उदाहरण सेट करून सांगतो. रिंग रोड पासून जो आपला रेस्ट हाऊस पासून रिंग रोडचा जो रोड झालेला आहे, ही जागा नगरपालिकेने खरेदी केलेली आहे. त्यावेळेला आज त्या ठिकाणी रिंग रोड झाला. ती गरज होती की भविष्यातली तरतूद म्हणून त्यावेळेच्या बॉडीने हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आणि 2084 साली त्याची सनद झालेली आहे. आपल्याला घेता येऊ शकतो आपण शासनाकडे. आणि मी आधी पण सांगितलं की ज्या वेळेला आपण आता नवीन डीपी बसवतोय त्या नवीन डीपीची PMC एजन्सी जे नियुक्त करायची आहे त्यांना ही अट टाका की शासनाकडून वेळोवेळी फंड आणून देण्याचे कामं उदात्त हेतूने तुम्ही करायचे आहे. शासनाकडे हा प्रस्ताव गेला पाहिजे. आपण शासनापर्यंत जाणारच नाही, आपल्याला निधी मिळणारच नाही. आपण शासनाच्या प्रतिनिधींकडे गेलो पाहिजे. आपण त्यांच्याकडे वारंवार हेरझाऱ्या घातल्याशिवाय आपल्यालाही काही न्याय मिळणार नाही. आपण त्यामध्ये नक्की प्रयत्न करू. राहिला विषय याच्या उपर कायदा आहे. कोर्टात एखाद्या आरक्षणाच्या विरोधात जाण्यासाठी 10 वर्षानंतर तो कायदेशीर पात्र ठरतो. तुम्ही थांबवल्याने थांबणार नाही असं नाही, मी थांबवल्याने थांबणार आहे असंही नाही. 10 वर्षानंतर त्याला जर अधिकार प्राप्त झाले तो कोर्टात जाऊ शकतो. आता शासनाने त्यामध्ये थेट निर्णय घेतलाय. आशय न्यायालय आणि ते हायकोर्टामधून तिथून तिकडे काय असेल
तुमचा लवाजमा तिकडे न्यायचा आणि तुमचा लवा तिकडेच करायचा. कोर्टाकडून आल्यावर तुम्ही आम्ही काही करू शकणार नाही. आमचा वकील त्या ठिकाणी असेल तो फाईट करेल. श्याम भाऊनी ती फाईट जवळपास 37 वर्ष घेतलेली आहे. 37 वर्ष. शेवट त्यांनाही न्याय त्यामध्ये मिळालेला नाही. शासनाने डीपी कशासाठी तयार करतात? डीपी आपल्याला कोणाचा आकस घ्यायचाच नाही आहे. डीपीच तयार यासाठी होतो की आमच्या ज्या मूलभूत गरजा आहे, 29 प्रकारचे आरक्षण तुम्हाला कुठे ना कुठे ठेवायची आहे. प्रायोरिटी आहे नगरपालिकेच्या मालकीच्या जमिनी असल्या तर त्यावर. इतरांच्या जमिनी तुम्ही घेऊ नका. परंतु आपल्या क्षेत्रामधील भूगर्भामध्ये 8% जमिनीवर आरक्षण ठेवायचंच आहे. तुम्ही 8चे 16% ठेवू शकता, 5चे 5.8 ठेवू शकत नाही. म्हणजे कुठल्या ना कुठल्या जमिनीवर आरक्षण आलंच. आरक्षण नसलं त्या जमिनी उद्याच्या दिवशी आपल्याला जर फायर स्टेशन बांधायचं, जसं आज आपण फायर स्टेशन बांधलं, त्यासाठी नगरपालिकेच्या मालकीची जागा होती म्हणून आपण आपल्या जागेवर फायर स्टेशन बांधलं. कारण फायर स्टेशन हे शासनाने कंपल्शन केलेलं आहे. प्रत्येक पालिकेचं फायर स्टेशन. हिरामण भाऊ जरा थोडी शांतता, नाही तर तुम्ही चर्चा चालू आहे, आम्ही थांबतो थोड्या वेळ. प्रत्येक नगरपालिकेचं फायर स्टेशन असावं हा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला 2006 साली. डम्पिंग ग्राउंड घेतलं शासनाने. आपल्या नगरपालिकेच्या जागा होत्या, आपण त्या विकसित केल्या. ज्या वेळेला जास्त मागणी कोणाची असेल आणि ते सभागृहाला मान्य असेल ना, त्याची टाइम बाउंड झालेला असेल, त्यावेळेला त्याचा विचार करू आणि त्याची प्रोसिजरही ठरलेली आहे. तुम्ही आम्ही असं म्हणून चालणार नाही आता याच्या पुढे याचं उचलून टाका आरक्षण. नाही उचलू शकत. तुम्ही परचेस नोटीस दिल्यानंतर तुमच्या परचेस नोटीसवर 24 महिन्याची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. एवढे निर्बंध शासनाने तुमच्या आमच्यावर घालून दिले फिरोज भाऊ. आपली इच्छा असली तरी आपण त्या बाहेर जाऊ शकणार नाही. माझा वादाचा मुद्दा आज आहे की याच्यासाठी एवढा सॉफ्ट कॉर्नर का? याला 7 महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण कशी झाली? लोकांना 40-40 वर्ष कसे लागले? हा शॉर्टकट त्यांच्यासाठी का होता? म्हणून तो ठराव आपण रद्द केलेला आहे. भविष्यातील तरतुदी ज्या असतील आणि नवीन डीपी होता त्यावेळेला तुम्ही आम्ही सांगोपांग चर्चा करून आपले मतं मांडणारच आहे. कुठले आरक्षण घ्यावे, अधिक कोणते घ्यावे. आपली C क्लास नगरपालिका आहे, आपण A क्लास नगरपालिकेचे सुद्धा आरक्षण या ठिकाणी आणू शकतो. स्विमिंग टँक आणू शकतो, सिव्हिक सेंटर आणू शकतो, मल्टीप्लेक्स आणू शकतो. त्यासाठी तुम्हाला शासनाने निर्बंध दिलेच नाही आहे. आपण मोनो मेट्रोचे सुद्धा ठराव करू शकतो. पण आपल्याकडे जमिनी आहे का? मग आपण एवढे वरचे स्वप्न पाहणार नाही, त्याची गरजही नाही. ज्या बेसिक शासनाने दिलेले निर्देश आहेत त्याचं पुरेपूर पालन केलं जावं या मताचा मी आहे. आणि राहिला नवीन डीपीचा विषय, तर तो आता वर्ष 1.5 वर्षात कंप्लीट होणारच आहे. त्यावेळेला तुमच्या सूचना असतील, आम्ही आमच्या सूचना त्यावेळी मांडूच. राजेश भाऊ याच्यामध्ये आपण 10-15 वर्षापासून आपल्या काळातही आपण प्रस्ताव पाठवलेले आहे. 100% आजपर्यंत शासनाने आपल्याला रुपया दिला नाही. आणि अनेक लोकांच्या जमिनी अडकून पडलेल्या आहेत. आणि त्या जमिनी अशा आहे की हार्ट ऑफ सिटी आहे आणि सोनं आहे. ते आपल्याकडे आता मग कसं होतंय? मग मी बोलला तर तुम्ही म्हणता आर्ट ऑफ सिटी जमीन एकही नाही. मी सांगतो, ज्या वेळेला 1999 साली आपण या सभागृहात नव्हता, तिचे 3 सदस्यीय समिती होती. त्यामध्ये तत्कालीन नगराध्यक्ष राजेंद्र श्रीकांत चौधरी, त्यावेळेच्या उपाध्यक्षा दिवंगत ताराबाई गजानन वानखेडे व त्यावेळेचे आरोग्य सभापती शेरखा चानखा तडवी, या 3 लोकांची समिती होती. आणि टीपीचे 5 लोक असतात, त्यांचे 5 आपले 3 अशी 8 लोकांची समिती गठीत केली जाते. त्या 8 लोकांच्या समितीमध्ये 1999 मध्ये जो डीपीआर आम्ही तयार केला तो पब्लिश झाला. त्याला मान्यता घेऊन तो अंतिम मान्यतेसाठी प्रलंबित होता. तो 2005 मध्ये आला. त्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा, अभिनंदन केलं पाहिजे त्या लोकांचं, जे नगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी बसून होते. त्यांनी पहिला निर्णय हा घेतलाय, गावठाण हद्दीतील सारे जे आरक्षण आहेत ते विड्रॉ केले जावे. त्या गावठाण हद्दीतले आरक्षण विड्रॉ झाल्यामुळे आज राजीव गांधी उद्यान ज्या ठिकाणी होतं, इंदिरा गांधी उद्यान ज्या ठिकाणी होतं, त्या ठिकाणी एक उर्दू शाळा आणि बौद्ध विहार आज उभा आहे. जर ते आरक्षण कायम असतं ते उठलं नसतं. आपल्या गावामध्ये एक बटकावाडा म्हणून म्हटला जातो, अरुण कासार यांच्या घराच्या मागे ती जमीन आरक्षणामध्ये होती. ती 2005 मध्ये उठवण्यात आली. त्यानंतर काजीपुरा भागातील शेरखा चानखा तडवी यांच्यापासून जी तडवीवाडा नाल्यालगतची जेवढी जमीन आहे ती सर्व आरक्षणामध्ये होती.
ती सर्व जमीन त्यामधून डिलीट झाली. गवत बाजारामधील बोंडे गल्लीच्या वरची एक छोटे छोटे घरकुल, म्हणजे किती जागा असेल, 1000, कोणाची 600, कोणाची 800 अशा जमिनी होत्या. त्या ठिकाणी 48 घरांची घरकुलं होती. त्या जमिनीवर आरक्षण होती, ती संपूर्ण विड्रॉ केलेली आहे. म्हणजे शहरातील हद्दीत एकही आरक्षण आज असेल तर मग मी शब्द माझे मागे घेईल, मला माझी चूक निदर्शनास आणून द्यावी. गावठाण पहिली अटच हे ठेवली होती त्यावेळेच्या 3 लोकांनी, नगरपालिकेच्या वतीने, गावठाणातील एकही आरक्षण राहणार नाही. आज ते आपल्यामध्ये नाही आहे. मात्र राजेंद्र चौधरी त्या समितीमध्ये होते, त्यांच्या मागे सुद्धा मी त्यांचं कौतुक करेल की शहरवासियांनी यातून सुटकारा घेतला. स्वतः त्यावेळेचे तत्कालीन नगराध्यक्ष रवींद्र विष्णू पाटील यांच्या घराच्या मागील, म्हणजे घर हद्दीमध्ये, म्हणजे ते आरक्षणात नाही, आणि घराचं अंगण हे आरक्षणामध्ये होतं, ते सुद्धा सोडवलं. गावठाण मुक्त झालेला आहे. त्यामुळे हार्ट ऑफ सिटी आता कुठलेही नाही. या ज्या जमिनी आहे ह्या त्यावेळेच्या हद्दी बाहेरच्या, म्हणजे हद्दीमध्ये होत्या, परंतु शहराच्या हद्दीच्या, गावठाणाच्या बाहेरच्या जमिनी होत्या. आता जे आरक्षण आपलं बसणार आहे, आता आपलं हद्द गेली इकडे रिलायन्स पेट्रोल पंप, इकडे रावे रोडवरचा पेट्रोल पंप, इकडे थेट लहान वाघोद्यापर्यंत आम्ही पोहोचलो आहे. इकडे कोचूर रस्त्यावरचा जो मुंजोबा आहे, मुंजोबा देवस्थान, श्रावण दिगंबर बेंडाळे यांच्या शेतापर्यंत, तिथपर्यंत आमची हद्द गेलेली आहे. त्यामुळे ह्या जमिनींचा विचार किंवा त्या हार्ट ऑफ सिटी जरी असतील तर आज आम्ही चर्चा करून काहीच होणार नाहीये, कारण नवीन डीपी चालू झालाय. त्यावेळेला तुम्ही या सूचना मांडू शकता की कुठलं आरक्षण कुठे असावं. बरं, आता आरक्षण समजा आपण मस्कावत रोडवर त्या अगदी टोकावर आरक्षण ठेवलं, ते शहरवासियांच्या काहीच कामाचं नाही. तिथे दवाखाना उघडला तर इथला पेशंट रुग्ण तिथे जाणार नाही. सारं मस्कावत आपल्या गावामध्ये उपचारासाठी येतं, आपण तिथे जाणार आहोत का? म्हणजे त्या ज्या गोष्टीसाठी आरक्षण आहे त्याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल की या बेसिक गरजेसाठी आहे, तेवढ्याच ठिकाणी ते ठेवावं लागेल. त्याचा विचार आणि त्याची सांगोपांग चर्चा आपण त्यावेळेला करू. बाकी आता ज्यांना आपण लाभ देतोय ते रद्दबातल ठरवू. आणि सुरेश नामदेव चौधरी यांच्यासारखे जे पीडित आहे, जे कायद्याने लढा देत आहे, ते माय पॉवर म्हणून तुमच्यावर प्रेशर, यांच्यावर प्रेशर, यांच्यावर प्रेशर असं नाही, ते नियमाने भांडता. तो एक आण्याचा सुद्धा हिशोब घेतो आणि एक आण्याचा हिशोब सुद्धा देतो, असं ते व्यक्तिमत्व आहे. त्या माणसांना असे जे पीडित लोक असतील यांना न्यायदत्त भूमिका आपण घेतली पाहिजे. आणि ऑलरेडी त्यांचं आरक्षण उठल्या, फक्त राहिला विषय त्यांच्या शेत शिवाराच्या रस्त्याचा, कारण ते हद्दीत आहे, त्यामुळे त्यांना दुसऱ्या बाजूने रस्ता मिळणार नाही. त्यांना रस्ता उपलब्ध करून देणे नगरपालिकेचा औचित्याचा मुद्दा आहे आणि आमचं आद्य कर्तव्य आहे. त्या ठिकाणी जर रहिवास क्षेत्र वाढलं, नगरपालिकेचं आपोआप उत्पन्न वाढणार आहे आणि गाव वाढण्यासाठी तिथूनच सुरुवात होणार आहे. पण त्याला रस्ता कसा पुरवाल, तो रस्ता काढण्याचं काम त्यांची फाईट महसूलवाल्यांकडे सुरू आहे, नगरपालिकेकडे सुद्धा पाठपुरावा त्यांचा सातत्याने सुरू आहे. त्यात योग्य असा मुद्दा घ्यावा, जेणेकरून त्या भागात रहिवाशांनी प्लॉट टाकल्यानंतर तिथल्या रहिवाशांना सुद्धा जाण्यासाठी सुलभ होईल आणि गावाची सुद्धा कुठेतरी विकास होईल. गावामध्ये जी डिमांड आहे प्लॉटिंगची, ती सुद्धा बऱ्या अर्थी कुठेतरी शिथिल होईल आणि एक चांगल्या भागामध्ये चांगलं घर आपलं असावं, असं सुद्धा त्यांना त्यांच्या याची देही याची डोळा ते स्वप्न पाहायला मिळेल की माझे प्लॉट, माझ्या शेताचे आज प्लॉट झाले. तर ह्यात भांडणारा माणूस कुठेतरी मला न्याय मिळाला याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसणार आहे. आपली ही चर्चा आहे, तसं आपण बोलले त्यानुसार शांभो एक ऐकून घ्या, ऐकून हो, ऐका वेळचा विषय आहे ना भाऊ. हे अरे तर ऐका वेळातच येतोय ना तो मीटिंग मध्ये. या विषयावर चर्चा चालू आहे. मी असं म्हणतो की विषय क्रमांक 8 जो डीपीआर तयार करायचा आहे येणाऱ्या काळामध्ये, ऑटोमॅटिकली हे रिझर्वेशन डिलेट होणारच आहे. असं नाही होत, असं काही नियम असं होत नाही. कारण ऑलरेडी 40 वर्ष अशा रिझर्वेशन झालेलेच आहे. फिरोज दादा, तो विषय बंद करा तुम्ही, ते कायद्याच्या बाहेर होईल. इथे सर्व कायद्याच्या बाहेर असं होत नाही. जर नवीन डीपी झाला तर ते आरक्षण पहिलं रद्द होतं, असं होत नाही. जर असं झालं असतं तर 2005 मध्ये 2067, 66, 68 जे आरक्षण कायम कसे राहिले असते. असं होत नाही. त्याची समिती जी राहील ती समिती निर्णय घेईल कोणतं आरक्षण कायम ठेवायचं आहे, कोणतं काढायचं आहे.
आणि कोणतं गरजेचं आहे. अनेक आरक्षण असे आहे की ते तुम्ही बदलूच शकत नाही. प्ले ग्राउंडचं आरक्षण उठू शकतं का मला सांगा. प्ले ग्राउंडचं आरक्षण उचलू शकता का? अहो अशा विशिष्ट कामांचे काही आरक्षण आहे जी कधीच विड्रॉ होत नाही. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. सुप्रीम कोर्टात सांगितलं खबरदार यापुढे असले विषय इथपर्यंत आले तर. जर प्ले ग्राउंडवरचे आरक्षण निघाले असते तर आझाद मैदान आज आझाद मैदान आझाद राहिलं नसतं. कधीच तिथे टावर झाले असते. हार्ट ऑफ सिटी आहे मुंबई, जगाचं केंद्र मुंबई आहे. त्या मुंबईमध्ये आरक्षण निघत नाही. जे काही मुद्दे असे आहे 6 प्रकारचे आरक्षण आहे. जसं इनाम वर्ग 3ची जमीन कधीही बाहेर निघत नाही, देवस्थान इनाम, त्याची काही आरक्षण आहे की जे कधीच निघू शकणार नाही. त्याच्यावर तोच विकसकाला तेच विकसित करून द्यायचा आहे. हा त्यामध्ये एसओबी जरूर दिली आहे शासनाने. आता हा सुटकेचा निश्वास थोडासा दिलाय. बरोबर आहे का? हा 10 झाला आता 12 चालू आहे ना भाऊ. 12वं झालं आता, उद्या 13वं. मग आता ते झालं ना, मग ते रद्द करायचं ठरलं. फक्त ते सुरेश नामदेव यांच्या रस्त्याचा मार्ग काढावा. यामध्ये एक गोष्ट काय आहे करतो 12 नंबरच्या विषयामध्ये की जर आपण आज हा 2022 रद्द केला तर त्याची परचेस नोटीस जी आहे ती स्टँड आहे आणि आपल्याला जागा खरेदी करावी लागते. याबाबत सुद्धा तो तुमचा ते प्रशासकीय बाब आहे. तो पुढच्या सभेला येऊ द्या ना. आज रद्द झालं ना ते. उलट सुलट प्रक्रिया राबवू नका. आज जे झालं या ठरावावर अंमलबजावणी कधी करायची आहे? तुमचा पत्रव्यवहार एडीटीपी. एक मिनिट साहेब मी आदरणीय जिल्हा टाउन प्लॅनर राजेश मधुकर पाटील यांच्याशी केलेल्या चर्चेतून तुमच्याशी संवाद साधला होता. तुमचं पहिलं कर्तव्य काय? तुम्हाला त्याच्या हिताचा विचार करायचा नाही, सभागृहाचा विचार करू. नगरपालिकेच्या पहिल्यांदा तुम्ही दिलेला पत्रव्यवहार, जसं त्यांनी आपल्याला युटर्न घेतलाय, आपण नाही घेतला. त्यांनी परचेस नोटीस दिली व त्या परचेस नोटीसवर युटर्न त्यांनीच घेतला. याच्यावरच तुम्ही खारिज करायला पाहिजे मॅटर. युटर्न कोणी घेतला? तुम्ही घेतला का त्यांनी घेतला? प्रशासनाने घेतला. त्यावेळेच्या प्रशासकाने घेतला, आम्ही नाही घेतला. आम्ही नव्हतोच इथे. तू 24 महिन्याची अल्टिमेटम आम्हाला देतोय परचेस नोटीस, 7 महिन्यात युटर्न कसा देतोय? तुम्ही टिप्पणीत म्हटलाय तुमच्या. आणि मी नाही म्हणत हे तुमची. आहो साहेब, आम्ही बोलून फायदा नाही. 100 बघाने एक लिखा. हे तुमच्या टिप्पणीमध्ये तुम्हीच म्हटलंय की आपण दिलेली पद्धती त्यांनी अवलंबण्यास नकार दिलेला आहे. आम्ही म्हटलं का? तुमच्या अभिप्रायामध्ये तुम्ही नोंदवलेला आहे. गेल्या महिन्यामध्ये तुम्ही जो अभिप्राय दिला त्यामध्ये तुम्ही म्हटलाय. मग आधी आम्ही हे करायचं आहे की जो पत्रव्यवहार नगरपालिकेकडून एनओसी आमच्याकडनं दिलेला आहे ते माघारी घेण्यात येत आहे, ते रद्दबातल ठरवण्यात यावे. अशा प्रकारचा ठराव करण्याचा तत्कालीन बॉडीला कुठलाही अधिकार नव्हता व आजची बॉडी त्याला संमत नाही. हा जीबीच्या पटलावर घेतलेला विषय आहे. याला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यानंतर नाही त्याच्यावर बोलू द्या जरा मला 2 मिनिटं. याच विषयापुरतं बोलणार आहे. मला बी खूप घाई आहे. मला तिकडे आमच्या नातेवाईकाकडे मौत झालेली आहे. मी इतक्याच विषयासाठी थांबला बी आहे गावात. मला पंढरपूर जाणं होतं. पांडुरंग इथला त्यांनी असा ठराव केलेला आहे की नगरपालिकेची परिस्थिती नाही आणि नगरपालिकेला तिथं आवश्यकता नाही. ही 2 कारण पुढे करून त्यांनी ते आरक्षण म्हणजे ती जागा खरेदी करण्यास नकार दिला आणि आरक्षण उठवायला एका प्रकारे मंजुरी दिली. साहेब, तुम्ही सभागृहाचं मत मांडलं, तुम्ही तुमचं कसं सांगताय? अहो साहेब, माझा घडी अरे
तुम्ही सुरुवात कुठे करता? तुम्ही एखादी काम आता थोडक्यात सांगतो तुम्हाला, एखादी आणतात एनओसी येणे ऑर्डर दिली 135 ची, मग काय बरोबर पंचांग निघेन, मग संध्याकाळ रात्र होईल. मग तुम्ही जे बोलले होते मी 10 मिनिटात सभा संपवायला आलो होतो. मी फक्त 10 मिनिटांमध्ये सभा संपवून घरी जायचं हे ठरवून आलतो. तुमच्याशी बोललो होतो, अध्यक्षांशी बोललो होतो. तुम्हाला रात्र करायची आहे का? मग त्याचाच प्रश्न त्याचाच आहे ना, उत्तर त्याचंच आहे ना हो साहेब. त्याने नोटीस दिली, तुम्ही ऍक्सेप्ट केली. ऍक्सेप्ट केलेली नोटीस, त्याची मुदत कधी संपणार होती? 24 महिने. किती दिवसात खंडन केलं त्याने? त्याच्यावर कशाला जाता आपण त्याच्याकडे जाऊ, जेव्हा डोळे तपासायचे असतील तेव्हा. थांबरे भाऊ, आमच्या मीटिंग मध्ये आपल्या नगरपालिकेने त्याच्या जागेवरती संध्याची शौचालय बांधलेले आहे. मागच्या वेळेस पण ते निवेदन दिलं त्या संदर्भामध्ये. ती जागा त्याच्या मालकीची आहे. तुम्ही एखादी तुम्ही कसं बांधलं? तो कदाला तो गरीब माणूस तो कदाला फेकेल. दोन 2022चा ठराव रद्द केला जावा. वाटल्यास घाई करू नका ना, एक मिनिट घाई करू नका. हा रद्द झाल्यानंतर तुम्ही ज्या वकिलांची चर्चा केली होती अभिप्रायासाठी, तुम्ही नगरपालिकेच्या वकिलाकडून त्याचा अभिप्राय मागवा की आता याच्या पुढे कसं जाता येईल. कारण युटर्न त्याने घेतलेला आहे, तुम्ही घेतलेला नाही. आम्ही नव्हतो तेव्हा. तुम्ही म्हणजे चेअरपर्सन जे असतील ते. आम्ही घेतला का? आमच्या समोर आला होता का? नाही. त्याला 24 महिन्याची जी मुदत तुम्ही दिली त्यावर त्याने 7 महिन्यामध्ये युटर्न घेतला. मग नोटीसचा भंग कोणी केला? श्यामभाऊ. श्यामभाऊ 127 ची नोटीस त्याने दिली, परचेस नोटीस दिली. परचेस नोटीस नगरपालिकेने ऍक्सेप्ट केली. मग त्या परचेस नोटीसवर वर्कआउट कोणाचं करायचं काम आहे? नगर परिषदेचं. त्याला टाइम पिरियड किती आहे? 24 महिने. 24 महिने पूर्ण त्याने वेट करायला पाहिजे होता. 24 महिने त्याने वाट न पाहता 7व्या महिन्यामध्ये पुन्हा अर्ज दिला, फेर रिव्हिजन केलं आणि तुमच्याकडून ठराव घेतला. मग युटर्न कोणी घेतला? त्याने घेतला. आपण घेतला का? नोटीसचा भंग जो तू नोटीसचा भंग केलेला आहे, आम्ही नाही. आता त्याने नव्याने पुन्हा नोटीस द्यावी, त्यावर आम्ही आजपासून त्याच्या पुढची जे काही प्रक्रिया असेल, जी एसओपी असेल ती देऊ त्याला. तुम्ही इतका जिव्हाळा काही दाखवू नका. कायद्यानुसार येऊ द्या त्याला. आम्हाला काही जिव्हाळा नाही, आम्हाला फक्त नियम कायदेशीर. मग मी कायदा सांगतो तुम्हाला. नियम 127 त्याने द्यावी, पुन्हा नव्याने त्याने 127 द्यावी. त्यावर तुम्ही वाटल्यास वकिलाकडून तुमचं ओपिनियन घ्या, लिगल ओपिनियन, की आता याच्या पुढे कसं जाता येईल. पुढच्या सभेमध्ये तो हॅलो बरोबर 24 महिन्यानंतर कसा घेतला पाहिजे. त्या प्रशासकाने त्यावेळेस निर्णय घेतलेला आहे. पाणी माझं एवढं मत आहे की आपण शासनाकडे तरी ते प्रस्ताव पाठवला पाहिजे खरेदी करणं. एक तुम्ही नाही एक काम करा ना,
तुम्ही एक छोटस ओपिनियन त्याच्या व्यवस्थित घ्या. त्यानंतर महाशय अध्यक्ष आहे, तुम्ही आणि अध्यक्ष महोदय तुम्ही चर्चा करा. तुम्हाला जर वाटत असेल की या ठरावात आपण अशा पद्धतीने पुढे जावं, मीटिंग बोलवण्याची कॉल करण्याची गरज नाही, परिपत्रक काढा, त्याच्यावर सर्वांचे अभिप्राय किंवा सह्या मिळून जातील. त्या परिपत्रकानुसार तुम्ही पुढची कार्यवाही सुरू करा. विषय संपला. 1 दिवसाची नोटीस, 24 तासामध्ये तुम्ही परिपत्रक काढू शकता. म्हणजे आज आपण त्याने आपल्या ताटामध्ये अतिक्रमण करायचं आणि ते अतिक्रमण थांबवण्यासाठी आपण त्याला नवीन ताट आणखी वाढवून द्यायचं. असं कसं होईल? हा, तू बोलेल ना आता, थांबा ना, तू बोल ना. तुझ्या घराचं ते वारडा कोणाचा रहिवास, मग माझा वारडा आहे का? हो, घर हुशार आहे तुझी. हा हा, कुठला वेळ झाला, कुठला बोंबल तुझ्या मग असं का मग? याच्यामध्ये कंडिशन आहे की पंचतंत्र यांनी ती जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची आहे. तर मी एक त्याच्यामध्ये एक सांगतो, पंचतंत्र समाज तुम्हाला एमओसी दिली त्याची, तशी तुम्ही देता दुसऱ्याला, तशी एक एमओसी दिली, तुम्ही त्यावेळेस सोड करा. खरेदी करायला काम नाही. आपल्या समोर चर्चा केली होती. त्यांचा एक म्हणणं आहे की जागा आपण त्यामुळेच आपल्याला आणि याच कारणामुळे अनेक वर्षापासून नाही, सर्वमध्ये लेखी असं काही नाही, काही GR आहे का त्याचा? तुम्ही सांगताय GR आहे का? शासनाचा GR आहे का त्याच्यात? या विषयावर 20 वर्ष झाले आम्ही दिले. ते पण होते जे प्रायव्हेट एवढ्या संस्थेच्या जागा आहेत ना, त्याच्यामध्ये नगरपालिका म्हणाल की शासन म्हणाल कोणताही निधी युटिलाइज करत नाही. त्याच्यावर वारंवार आपण अशा जमिनी गावामध्ये सर्व संस्थेचे वेगवेगळे सर्वेचे वेगवेगळे अर्ज आले, त्याच्यावर आम्ही आपण सर्व बसून त्यांना त्यांचे अर्ज निकाली काढू. आता जर आपण नियमच आहे मागण्याचा विषय येते भाऊ. यांच्या एनओसी, यांच्या मालकीची जमीन असेल तर एनओसी. हा लफडा येतो तुम्हाला कुठून पैसे उपलब्ध होत असतील तर यांचं एनओसी मागताच कशाला? अजून 2-3 समाजाचे काम होते, शाळेचं काम, संस्थेचं होतं, ते सर्व पैसे परत घेतात. आपली शाळेच्या बांधकामाचं कागदपत्र आहे, आपण आपल्या माहितीचं नाही, त्यामुळे तो निधी परत घेतो. त्याच्याशिवाय हे खर्चच नाही करू शकत पैसे, याच्यासाठी तर 20 वर्षापासून पळाले जाते. मग जर हो म्हणत असेल तर सोळाने काम होईल ना, आजच करा होईल त्याचा. यांचं असं म्हणणं आहे ते नावावर करून द्यायला होकार आहे त्यांचा ट्रस्टीचा. नाही वाद चालू आहे ना त्याचा, मग ते कसं आहे त्याला एनओसी द्यायला हरकत नाही. तुमच्या टेबलवर ते जर रायटिंग मध्ये करून देत असले, असं नावावर उतारा लागत असला तर आपण खर्च करू शकतो. ते तुम्ही तुमच्या स्तरावर जरी आपल्याला पैसे नसल्यामुळे आपण करू शकलो नव्हतो, एजन्सी चेंज केली होती. बरोबर आहे, आपल्या उर्दू शाळा इथे करायची होती, त्या पंचायतने आपल्या नावावर केली, ती पैसे वापस गेले. करावीच लागेल, त्याशिवाय शासन प्रस्ताव नाही घेणार, म्हणून तो परत गेला. ते इथल्या सर मागच्या टायमाला 60 लाख रुपये आले होते याच्यावर. मला नाही वाटत. कागदपत्रांची पूर्तता केली त्यावेळेला तुम्ही त्याला मान्यता देऊन टाका.
त्यांचा उदाहरण द्यायचा. मालकी आपली पाहिजे असं मला त्याचा म्हणणं आहे. उदाहरण हो बौद्ध पंथ ट्रस्ट हे बोलतोय ना खरं. त्या ट्रस्टीचे नावही आहे त्या उतार्यात. त्याचे वारस लावून घेतले. वारस त्यांना जर द्यायचं असेल तर हे फक्त मंजूर करायचं आहे का? नाही त्याच्यावर 2-4 मुद्दे घ्यायचे आपल्याला. मग बोला ना. नंतर बोला. नाही योग्य आहे त्यांची सूचना. स्वच्छतेचे 12 वाजलेले आहे, बुधवार आहे. हे शौचालयाच्या बाबतीत खूपच घाण आहे. मुदत वाढ देण्यास हरकत नाही, पण त्याच्याकडून कामं रेग्युलर करून घ्या. पालिका सभागृहातल्या महिलांचे शौचालय चांगले नाही आहे. नगरपालिकेत महिलांचे शौचालय आहे का चांगले? मग बटरी झाला गेला बटरी दोन दिवस कोण म्हणजे ते शेवटी काय नाही त्याला काही पिरियड नाही. ते बंद झाल्यानंतर तरी 15 दिवस केलंच पाहिजे. विषय आहे. परमनंट कर्मचाऱ्यांना सुट्टी लागू आहे. तसं नव्हतं. बोलू का थोडस? अहो शांभाऊ हा तसं नव्हतं साहेब. थोडी सुधारणा करतो. रविवार हा त्यांच्या सुट्टीचा दिवस आहे. त्यानंतर काही शासकीय सुट्ट्या असतात. परंतु आपल्या वेळेला जे व्हायचं तसं नव्हतं. त्यांचा हाफ सोडवला जातो. त्या दिवशी त्यांची सुट्टी आहे त्यावेळेला पहिले कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ठेक्यातले पोरं राहायचे. तो हाफ सोडवून घेतला जात होता. त्याचा खाडा दिसतो. म्हणजे तो आज सुट्टीवर नाही, त्यांची रजा आहे. मात्र दैनंदिन सफाई ह्या रोजंदारीच्या पोरांकडून केली जात होती. त्याला म्हणतात हाफ सोडवणे. मग हे ठेक्यातले पैसे त्या मुलांना द्यावे लागायचे. आता ती पद्धत आपल्याकडे बंद झालेली आहे. त्यामुळे रविवारच्या दिवशी सर्वांना वाटतं की नगरपालिकेचे कर्मचारी सुट्टीवर आहे, आज सफाई होणार नाही. सफाई दैनंदिन झालीच पाहिजे, होत होती. किंवा आता त्यात तुम्ही सुधारणा करा. हे म्हणतात असं अर्ध्या लोकांना आज द्या, अर्ध्या लोकांना दुसऱ्या दिवशी द्या. ते सांगणारे की त्यांचे हाफ सोडवून घ्यायचे. बुधवारी 5 लोकांना सुट्टी मिळायची. त्या बुधवारचं काम जे 5 लोक आहेत रविवारच्या सुट्टीवाले करत होते. आता रविवारवाले बुधवारचं काम करत होते. पण गावाची साफसफाई काय चालू राहत नाही. हे आता काय झालं, सर्वांसाठी सोमवार रविवारी सुट्टी घेतात आणि सोमवारी कामाला जात असतो. आणि असा अनुभव आला आहे की परमनंट कर्मचारी आहेत त्यांचे चार्जिंग झाला असं होतं. परमनंट लोकांना चार्जिंग यूज चार्जिंग नाही. बस 253 सीट आहे. आरोग्य सभापती मॅडमने बरोबर सांगितलं की लोकांच्या समस्या येतात, त्यांना सांगितल्यावर त्या सॉल्व्ह होत नाही. परंतु आता माझं मॅडम 1 मिनिट ऐकून घ्या. माझं असं सजेशन आहे, 1 वर्षाचा त्यांना मुदतवाढ न देता 3 ते 4 महिन्याची देण्यात यावी. त्याच्यामध्ये काही कंडिशन ठेवण्यात याव्या. प्रत्येक शौचालयाबाहेर त्या ठेकेदाराचा नंबर आणि तो इथे त्याचं काम सांभाळतोय त्याचा नंबर लोकांच्या समस्यांसाठी.
चांगली कल्पना आहे. योग्य सूचना आहे की स्टिकर त्यांनी लावण्यात यावं प्रत्येक शौचालयावर. काय आपले आरोग्य सभापती आणि यांनी ज्या सूचना मांडल्या त्या सूचनेवर अंमलबजावणी करा पुढच्या मीटिंग पर्यंत सर्व काम मोठे व्हायला पाहिजे. मला एक असा विषय तुम्हालाही करायचा आहे की आपल्या पूर्ण गावभरमध्ये जे गटरी काढणार आहे त्याचा एक वेळ सकाळी आपले परमनंट कर्मचारी सकाळी बंद आहे तो माईक. प्रत्येक व्यक्ती हा स्वच्छतेबद्दल नाराजीच व्यक्त करतो. एकही व्यक्ती मला आजपर्यंत भेटला नाही की मला खरंच सावध स्वच्छ झालं. हे कशामुळे होतंय? दुसरा एक विषय जे शौचालय आहे, सार्वजनिक शौचालय सेफ्टी टँक आहे तो सुद्धा स्वच्छ होत नाही. तो सुद्धा बोला सर. तोही एक बोला मुद्दा याच्यामध्ये घ्या की सेफ्टी मीटिंग चालू आहे. तो सुद्धा नियमित प्रमाणे तो स्वच्छ हो. केला पाहिजे. त्याच्यामुळे म्हणजे 10 वाजता सुरू झाली. त्याच्यासाठी तर फोन येतात, आता सेफ्टी टँक साठी सुद्धा फोन यायला 10. लागले. आणि असं आणखी होत नाही 6 की वाजतील तरी. कर्मचारी जे आहेत ते आम्ही नगरसेवक आज दिवशी झाले ते वारे. काम करत नाही. 100% करतात. मला तरी मी तरी डिसअपॉइंट आजपर्यंत झाले नाही की त्यांनी काम ऐकलं नाही. पण लोक आपल्यापर्यंत पोहोचताही वेळच काय येते लोकांना. नहीं नहीं, हमारा तो ऐसे चलता हुआ है. यहाँ तो हलचल को भी नहीं जगह रखते. दुसरा विषय रात्री शूटिंग करा. मी आपल्या पहिल्याच मीटिंग मध्ये मी हा मुद्दा मांडलेला आहे. मी भुसावळचं सुद्धा उदाहरण दिलं की भुसावळला ते नाईट जॅकेट हाँ, फिर भाऊ की ड्यूटी है तो तुमको फोन करने की सबको. तुम्हारी नहीं है ना. म्हणून काही अपघात होत नाही. ते मी पहिल्या दिवसापासून सांगते की आपण नाईट शूटिंग सुरू झाली की त्याच्यामुळे अख्खा दिवस जो निघतो तो चांगला स्वच्छ. अच्छा. आता बायकांची मला तक्रार असते की हे तर झाडू meeting मारायला ठेवलंय. बाहेर येतात. तेवढ्या पुरते झाडू मारतात, बाजूला कचरा लावून देतात, संपायचं. तेही होतं त्यामुळे कचरा भरला ना तो उचलून घ्यायचा, तो बाजूला ठेवायचा. एक साथ जर असं एक तर आज इथे पुरुष मंडळीपणे मला सांगता नाही लागलं. ते एका महिलेने मला, मी आता व्हॉट्सअप तुम्हाला फोटो दाखवते. एका महिलेने मला काय फोटो पाठवला की कचरा घ्यायला ते घंटागाडी येत नाही. पहिला विषय तर आली तर ते त्याच्यात फक्त तो ड्रायव्हर असतो, कचरा भरायला मुलगा नसतो. त्याच्यामुळे तो कचरा खालीच पडलेला असतो. अक्षरशः यूज सॅनिटरी पॅड सुद्धा कुठले उचलून त्यांच्या घराच्या बाहेर आणून ठेवतात. तो फोटो मला त्या महिलेने पाठवला. एवढं घाण वाटलं ना आणि संताप झाला की काय होतं माझं शहर आणि काय झालंय माझं शहर. असं सावधान शहर मी माझ्या बालपणीपासून इथे मोठी झालेले मी कधीच पाहिलं नाही. राग येतो, संताप येतो. आज जे हे फोटोग्राफ्स पप्पांनी दाखवले हे आज सकाळचे फोटो आहे. 11:30 वाजता ते फोटो मी काढून ते प्रिंट करायला लागले. आज सकाळी 11:30 वाजता ही परिस्थिती. आज दादांची जयंती आहे. सगळ्यात मोठं दादांचा संदेश हा होता की स्वच्छता असली पाहिजे. आज या निमित्ताने सभागृहाला प्रत्येक नगरसेवकाला या ठिकाणी इव्हन अधिकाऱ्यांना सुद्धा मी विनंती करते की आज आपण दादांना श्रद्धांजली आणि विनम्र आदरांजली देताना आजपासून किंवा उद्यापासून आपण स्वच्छतेची मोहीम सुरू करू. आपण उतरू ना. चांगले ज्येष्ठ नागरिक उतरतील. आपल्या गावातले जे नागरिक आहेत ज्यांना खरंच हे स्वच्छ गाव पाहिजे ते सुद्धा उतरतील. आपण तो उपक्रम हाती घेऊ. आपण त्यांच्याकडून स्वतः थांबून काम करू आणि गाव स्वच्छ करू. आता खूप कंप्लेंट झाल्या. असं वाटायला लागलं की आम्ही नगरसेवक त्या गटर आणि या घाणीसाठी जातोय का. तेच कोण येतात सकाळपासून. सकाळ 7 वाजता पहिला फोन होता आज मला गटरसाठी, पाण्यासाठी. आणि पाण्याचा प्रॉब्लेम अक्षरशः माझ्या घरातली परिस्थिती आहे. मी फोटो दाखवते. अळ्या होत्या पाण्यामध्ये, अळ्या एवढं घाणपणी. आजपर्यंत मी खरंच हे सगळं पाहिलं. मी नगरपालिकेत स्वतः यायचं नाही पण नेहमी माझ्या घरातून 3 का 2 का 1 नगरसेवक होतो ना. मला माहिती ना हे सगळे प्रश्न. सकाळपासून ते परत लाईट, स्ट्रीट लाईट आपल्या गावात संपूर्ण लाईट हे बंदच असतात. चालू झाले 2 दिवस लाईट चालू. रेस्ट हाऊस पाशी कधीच निवेदन दिलंय. रेस्ट हाऊसच्या लाईटचं निवेदन साहेब मी तुम्हाला येऊन भेटली का नाही. रात्रीला महिला तिथे वॉक करायला जातात. आता तो एकदम पॉइंटच झालाय तिथे महिला रात्री वॉक करायला जातात. काही दुर्घटना तिथे झाली त्याचा जबाबदार कोण. त्या अंधार असतो. आता पाऊस आहे. आम्ही बाहेरच्या एरियामध्ये राहतो. आम्हाला माहिती तिथे 6 जणांवर किती निघतं. कोणाला सापाने चावा काहीतरी झालं याची जबाबदारी कोण घेईल. आम्ही फक्त अर्ज देणार, निवेदन देणार, अवॉइड केलं. असं करू नका साहेब. तिथे लाईट तुम्ही सांगा गरजेचं आहे का नाही.
दुसरा विषय मी परत भेटायला आली होती स्वामीनारायण नगर मध्ये उतरती वळून तिथे स्पीड ब्रेकर हवे तिथे रात्रीला डंपर येतात लहान मुलं तिथे खेळतात रात्रीच्या वेळेस तिथे बसलेले असतात तिथे जर काही कुठल्या डंपरने चिरडलं मग त्याची जबाबदारी कोण घेईल ते तर मलाच बोलतील ना कारण नागरिक म्हणून ते 4-5 वेळा मला भेटायला आले की तिथे आम्हाला स्पीड ब्रेकर हवं मी किरकोळसाठी भेटायला आली होती ना ते झालं नाही परत एक गटर तिथे अशी होती की चालता चालता त्या गटरीत पाय जाईल 4-5 महिला तिथे पडल्या मी त्या दिवशी इंजिनियरला सोबत घेऊन गेली विनय दादा सुद्धा माझ्यासोबत होते आम्ही उद्याच काम करून देतो उद्या काही आलं नाही मग यांना शिस्त लावली पाहिजे आणि माझ्या गावाला खराब करू नका साहेब तुम्हाला सांगू तुम्ही कॅबिन मध्ये बसा आणि लोकांमध्ये फिरतो घरात तिघांचं हे दोघांचं पण मीच बघते ते तिघांचं माझ्यावर लोड यायला लागले ते गटार इथे घाण इथे हेच करायचं का स्वच्छता पाहिजे ना तुम्ही मोहीम राबवा आम्ही सगळे उतरतो मी सगळ्यांना जमा करते गावातले ज्येष्ठ आणि चांगले लोक त्या ठिकाणी येते तुम्ही समर्थन द्या मी हा विषय आजपासूनच हे सुरुवात करत होती पण मी म्हटलं आपण सभागृहात हा विषय मांडू मी एकटीने करण्यापेक्षा जर टीमवर्क झालं त्याचा चांगला फायदा होईल स्वच्छ होईल आता गावात आपण पिंपरूड करत ना सावड्यात आजूबाजूला का नाला आहे ना तुम्ही नाल्यातली घाण काढता ना तिथेच का फेकता नाल्यातली घाण काढतो आपण तिथेच बाजूला ठेवतो का जेसीबी नाही आपल्याकडे आपण जेसीबी मधून ते काढतो तेच ट्रॅक्टर मध्ये टाका काय फेका तिथेच का फेकलं जातं म्हणजे असं दाखवायला की हे म्हणजे घाणच आहे का छोट्या छोट्या गोष्टी आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या ही माझी विनंती आहे दादा आता प्लीज हे सभागृह फक्त गटार आणि कचरा याच्यावर चालवू नका तुम्ही अधिकारी आहेत तुम्ही स्ट्रिक्ट झाले ना आणि कोणाची पाठराखण करायची कोणाची बरं कोण उचलून दे ते नाही तसं नाही इतर बाबी ज्या सांगितल्या त्यावरही खुलासा करा खडी का पडली जाते याचं तुम्ही संशोधन केलं का आणि इतर बाबींचा खुलासा मला हवाय जे मी इथे बोलले त्याचाही खुलासा मला हवाय आता किती दिवस चालेल असं आणि जागोजागी आपण डस्टबिन देऊ शकतो ना जागोजागी डस्टबिन ठेवा ती डस्टबिन ते खाली करतील तिथे छोटे छोटे वाडे आहेत तिथे मध्ये गाडी मोठ्या गाडी नाही जाऊ शकत तिथे डस्टबिन आणि गटारीमध्ये जे झाडं उगतात ना छोटे त्यांना सांगा दर 15 दिवसांनी किंवा 20 दिवसांनी ते झाडे तोडले पाहिजे कारण झाडं जे उगतात त्याच्याने कचरा त्याच्यात अडकतो तेही साफ होतं आता हे झालं आता विशेष सफाई तुम्ही मीटिंग संपल्यानंतर ते सिनियर टाईमचे कोणते फोटो आहेत ते तक्रार करणारे काही काम केलेलं नाही आता साहेब आम्हाला व्हिजिट करून ते तक्रारवाले त्याच्यापुढे माणूस देत नाही किंवा मग तिथून कचरा उचलत नाही आणि त्यांनी एक सांगितलं की सॅनिटरी पॅड सुद्धा जर उचललं नाही वगैरे ही गंभीर घटना झालेली आहे तर त्याची पाहणी करा आणि तक्रारदारावर कारवाई करा आपण स्वच्छतेच्या बाबतीत विषय निघालाच आहे अध्यक्ष साहेब आता स्वच्छतेचा विषय निघालाच आहे मला थोडं दुःख असं झालं की सभापती स्वतः हातबल आहे वाईट परिस्थिती आहे सभापती जे आलाय तर मग आम्ही तर केवळ नामधारी सदस्य आहे अहो साहेब तुम्ही स्वतः त्यांना निर्देश देता आता तिने तिच्या ज्ञानाप्रमाणे एवढं सांगितलं एसआय लगेच उभे राहिले ऐकून घ्यायची भूमिका पाहिजे एसआय उभे राहिले तो पिंपरूड नाल्याचा असा विषय आहे एसआय सुद्धा इथे प्रभारी आहे पिंपरूड नाल्याचा विषयच माहिती नाही त्यांना तो खाजगी मालक उचलू देत नाही ते भानगड होते तो विषय असा आहे सुप्रीम कोर्टामधून जजमेंट झालाय त्याच्यावर गटर नगर परिषदेची मात्र गटरीतला जो गाळ आहे तो शेतमालकाचा तुम्हाला गरज असेल तर तुम्ही गटर काढून घ्या तुमच्या स्वखर्चाने तो माझी इच्छा असेल तेव्हा मी इथून उचलेल यापूर्वी सुद्धा हा वाद अनेक वेळा गाजायचा त्यावेळेला आम्ही संवादाने त्यांच्याशी चर्चा करायचो अंकुरचं शेत आहे ते सचिन
बरोबर, किंवा असं करू नका, गावाची घाण होते, गावाला त्रास होतो, त्या माध्यमातून आतापर्यंत ते गाडत चाललं. आता तो एक विषय ठीक आहे, तुमचं तिचं अज्ञान तुम्ही काढलं समजा समोर, ठीक आहे, याच्या पुढे ती चुकणार नाही याची मला खात्री आहे. तुम्हाला सुद्धा ही माहिती नव्हती, ती मी आता तुम्हाला दिलेली आहे की हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट झालेलं आहे. मुख्याधिकाऱ्यांना माझं आवाहन आहे, सावदा बस स्टँड वरून तुम्ही निघायचं आणि पाताळगंगा नदीचा पूल आहे, तिथे पवित्र दत्त महाराजांचं मंदिर आहे, त्या ठिकाणी 5 मिनिटं नाक बंद करून उभं राहायचं. आमचे SI आकाश तायडे साहेब यांच्यावर दिवसातून 10 वेळा जाण्या येण्याचा तो रस्ता आहे. मग या लोकांना चाप कोण लावणार आहे? ते नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचं काम नाही आहे. तेथील आजूबाजूचे जे व्यापारी आहे, हॉटेल चालक आहे, मांस मटण विकणारे लोक आहे, हे संध्याकाळचे फोटो सुद्धा तुम्हाला सर्वांना टाकले आहे. एका दिवशी सचिन बराटे त्या रस्त्याने जात असताना मी त्यांना थांबवलं. 1-2 साहेब, लोटगाडी भरून काचेचे तुकडे त्या नदीमध्ये टाकले जात होते. त्याच्या गॅप आहे ग्रिल त्या पुलाच्या, त्यामधून कोण अटकणार आहे यांना? यांच्यावर दंडात्मक कारवाई का नाही? आणि ते सफाई तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांकडून करून घेत असतात. त्यांना इजा झाली तर त्याला जबाबदार कोण? तिथे महाराजांचं मंदिर आणि त्या ठिकाणी पूर्ण मांसाचे तुकडे, लचके, आणि त्या ठिकाणी 5, 50, 100 कुत्रे कायम असतात. त्यांचं ते खाद्य आहे, ते त्याच्या शिकारीत असतात. मात्र आमचं ते कर्तव्य आहे. आम्ही त्याला किती न्याय देतो आहे? आम्ही त्यांना एखादी नोटीस दिली आजपर्यंत? नाही. आम्ही कारवाई केली एखाद्या दुकानदारावर? नाही. त्यापुढे या जो 135च्या नाल्याचा विषय मी मागे मांडला होता, आपल्या नगर परिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष सन्माननीय फिरोज भाऊ पठाण यांचा 24 पैकी 10 तास त्या ठिकाणी वावर आणि वास्तव्य असतं. त्या नाल्याजवळ जाऊन 5 मिनिटं उभे राहा. 15 दिवसापासून 2 गुरं मरून पडलेली आहे. तिथे वस्तीतील भाग आहे. तिथल्या कॉम्प्लेक्सवाल्यांनी 3 दिवस दुकानं बंद ठेवली, धूप लावून बसले. ही नगरपालिकेची स्थिती आहे. हे फोटो दाखवून काही होणार नाही. तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करायला चला. तुम्हाला गावातील, तुम्ही इथे बसून यांना निर्देश द्यायचे. सभा 5 महिने होते, आम्ही अध्यक्षांची भांडायचं, सभापतींना काहीतरी बोलायचं, याच्या उखाड्या पाखाड्या करायच्या, व्हॉट्सअप चालवायचं. लोकांना फेस करताना तोंडाला फेस येतो साहेब. तुम्ही प्रत्यक्ष गाव भेटीवर या, तुम्ही ग्राउंडवर या. तुम्हाला गावातील किती भाग, आज तुम्हाला सुद्धा 2 वर्ष इथे कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला फक्त जगमाता माहिती आहे, दुर्गा माता माहिती आहे आणि मरी माता मंदिर माहिती आहे. तुम्ही सांगा मला जमादारवाडा कुठे आहे? जमादारवाड्यातून कोणता नाला जातो? तुम्ही सांगा राजपूतवाडा कुठे आहे? तुम्ही सांगा काजीपुरा कुठे आहे? गाव आणि गावाची शिव तुम्हाला खडा ना खडा माहिती पाहिजे. आणि हे तुमचं दैनंदिन कर्तव्य आहे. तुमच्या गावामध्ये तुमच्या गाव भेटी आणि गाव व्हिजिट झाल्याच पाहिजे. तुम्ही गावाच्या भेटीसाठी आला पाहिजे. मी तुम्हाला व्हिडिओ टाकले, फोटो टाकले. साहेब, या रस्त्यावर असा प्रॉब्लेम होतोय. तुम्ही तुमच्या माणसांकरवी तिथून व्हिडिओ मागवतात. हे सर्व क्लिअर आहे, हे सर्व साफ आहे, हे सर्व स्वच्छ आहे. आणि आज तुम्हाला जर या खरं हा सूर्य हा जयदत्त करत असेल तर मी बाकीच्यांना कोणाला कंपल्शन करणार नाही. मी तुम्हाला 4 स्पॉट दाखवतो. तुमच्या स्वच्छतेचे धिंडोडे निघाल्याशिवाय राहणार नाही. या शहराचा एक दैदिप्यमान इतिहास होता. स्वच्छता आणि पाणी पुरवठा, आरोग्य कुठे गेला? लयास गेला, लयास. स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही फक्त कुठल्या मार्गाने नामांकन मिळवून घेतो. अहो, तुम्हाला दिलं कोणाने? हागणदारी मुक्त 100% तुम्ही म्हणता. त्यावेळेला तुम्हाला ISO मिळाला आहे का? 100% हागणदारी. चला तिथे बस स्टँडच्या शेजारी मागच्या बाजूला, तिथे माया भगिनी त्या लग्नामध्ये, कार्यांमध्ये, त्या देवस्थानात, गणपती मंदिरामध्ये जाता आणि बाहेर लोक उघड्यावर शौचालयाला बसता. चला तुम्ही आमच्या मातंगवाड्याकडे,
चला त्या बुधवाऱ्याच्या भागामध्ये. तुम्हाला ISO दिला कोणी? कुठल्या मार्गाने मिळाला? आम्ही एखादी चूक केली बोलण्यामध्ये, तुम्ही आमचा शब्द धरता. तुमच्या हजारो चुका आहे, त्यावर तुम्ही पांघरून घालता. आमच्या चुकीच्या आम्ही जे भांडतो आहे किंवा मांडतो आहे ते कुठल्याही नगरसेवक व अध्यक्षांच्या विरोधात नाही. आम्ही आमच्या मूलभूत न्याय हक्कासाठी बोलतो. तुम्ही गाव भेटीला या. मी तुम्हाला 10 दिवस झाले सांगतोय साहेब, त्या रजानगरवाल्यांची अशी फिर्याद आहे, ते लोक इथून तास बस बसले. आमचे लोक तुमचं स्वागत करतील. ते लोक आमंत्रण द्यायला आले की सरबत केली आहो साहेब. त्या बायांनी तुम्हाला सरबत प्यायला बोलवलं, त्या भगिनींनी. फक्त आणि मागणी काहीच नव्हती. फक्त तुम्ही या, आमचा एरिया पहा आणि नगरपालिकेत जा. आम्ही शब्दाने बोलणार नाही. आपण औदार्य दाखवलं. तुमच्याकडे जेव्हा या तुमची एक VC चालू आहे किंवा कोणी विशेष व्यक्ती बसलेला असतो किंवा कोणाला तरी खास काम असतो, आम्ही मध्ये सुद्धा येत नाही. आणि परवानगीशिवाय राजेश वानखेडे कधीच कोणाच्या द्वारात दालनात जात नाही. तुमची परवानगी असेल तरच येईल. कोणते विशेष व्यक्ती बसतात त्याबद्दल सभागृहात मला माहिती नाही, तुम्ही ज्ञात करून द्यायचा आहे. कोणतरी असतील. मी बोललो आधी की आमचा एखादी शब्द तुम्ही धरण्यामध्ये पटाईतात आणि अशाच शब्दांचा मार माझा सुरू राहील. तुम्ही माझा आवाज दाबू शकणार नाही. माझा आवाज दबणार नाही. मी भांडणार या सर्व सदस्यांच्या अधिकारासाठी, या शहरवासियांसाठी. पाण्याचा विषय आता फिरोज भाऊंनी काढला, चांगली गोष्ट आहे. इतर शहरांच्या तुलनेत आमच्या गावच्या पाणी पुरवठ्याची आज तरी स्थिती बरी आहे. पण त्यामागचं एक लॉजिक आहे. तुम्ही औदार्य दाखवायचं होतं. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्याधिकारी, पाणी पुरवठ्याच्यासाठी आपल्याकडे स्वतंत्र यंत्रणा आहे. हे पाणी पुरवठ्याची यंत्रणा ज्याच्यामुळे सुरू आहे, त्या 8 ट्यूबवेल धारकांनी त्या प्रभाकर महाजन यांनी स्वतःच्या शेताला पाणी दिलं नाही साहेब, आणि गावकऱ्यांची तहान भागवतोय. शब्दाने आपण त्यांचा सन्मान करू शकत नाही. या 8 लोकांनी खासगी ट्यूबवेल, कुशल जावळे या लोकांनी त्यांचं पाणी पुरवठ्यासाठी त्यांच्या ट्यूबवेल, राजू कोले, गुड्डू मेंबर, अशा 8 लोकांच्या ट्यूबवेल आपण वापरतोय. त्यावेळेला गावाला पाणी पुरवठा सुरळीत होतोय. यांच्याबद्दल आपलं मन कोदं का होतं? तुमचा पाणी पुरवठा सुरळीत आहे, चांगला आहे हे सांगताना आम्ही छाती बोलवतो. मात्र या लोकांमुळे तो आहे हे बोलताना आपल्याला कुठे घसा अटकतो का? त्यांच्या औदार्याची कुठे जाण आहे का? या लोकांचं योगदान नसतं तुम्ही पाणी पुरवू शकले असते का मॅडम? मधल्या काळात 18 दिवस फक्त ट्यूबवेलचं पाणी चाललं गावभर. आम्ही फक्त जायचं, प्लांट बघितला, त्याचे फोटो, प्लांट बघितल्याने पाणी सुरू होत नाही. प्लांटवर काम करणारा तितका महत्वाचा आहे. त्या जॅकवेलची परिस्थिती पहा. तिथे आमचा कर्मचारी सापांच्या विळख्यात खेळतो, तो त्याच्यात उतरतो, तो त्याची ड्युटी निभावतो. रात्री अपरात्री काही फॉल्ट झाला तिथे तो काढायला जातो, म्हणून आम्हाला दुसऱ्या दिवसाचं पाणी मिळतं. आम्ही फक्त हे म्हणतो, आम्ही भेट दिली. अहो ग्रेट भेट ठरवा तुमची, ग्रेट भेट, की मी स्वतः कामाला लागलो त्यांच्यासोबत कपडे उतरवून. ती भेट महत्वाची आहे, ती भेट अपेक्षित आहे. याला म्हणता औदार्य, याला म्हणता कार्य. ते आम्ही कधी दाखवणार आहे? आज या तुम्ही स्वतः, मी तुमच्याजवळ यादी दिली. ज्या हेमंत रूपा महाजन, आपले सन्माननीय सदस्य, याच्यापेक्षा काय मोठं पण पाहिजे? रात्री 11:30 वाजता फिरोज भाऊ, त्या माणसाने पंप काढला, पंप जळाला, त्याने स्वतःचा दुसरा पंप लावला. खराय? आणि इथून चोपड्याला गेला रात्री 11:30 वाजता. वाह, काय मोठ्या मनाचे लोक भेटले. अरे आम्ही आज दारात आलो की पावसाळ्या उन्हाळ्याचे दिवस आहे, पाणी नाही, तर आम्ही ग्लासभर पाणी द्यायला सुद्धा हतबल असतो की पाजू का नाही, कारण माझ्या घरातच नाही, आळात तर पोऱ्यात कुठून येईल. अहो त्यांनी शेताचं पाणी बंद केलंय. 11 वर्षापासून ती नगरपालिका ट्यूबवेल वापरते. 11. त्याचा सन्मान केला कधी तुम्ही? नाही, करणार नाही, त्यांनाही अपेक्षा नाही. स्वखर्चाने केलं हे विशेष. तुम्हाला तेव्हा सांगितलं की तिथे पंप लावा, एक नवीन पंप खरेदी करा. त्यावेळेला तुमची उत्तरं इतकी अध्वा होती. मॅडम तुमच्यापर्यंत येतानी गोष्टी,
तो पंप लावा म्हटला, आपल्या लोकांनी पंपातली हवा काढली, त्याची पोटतिडकी जी होती की तुम्हाला काम पडतं, रात्री अपरात्री अशा पद्धतीने मला फिरावं लागतं आणि इथे हे पंप बनत नाही माझे, चोपड्याला बनता. ते चोपड्याला गेले 11:30 वाजेला, तुम्ही आम्ही आमच्या घरच्या कामाला सुद्धा जाणार नाही. चोपड्याहून त्यांनी पंप बनवून आणला. त्यावेळेला हा जो खाजानगर इतकं पाणी देऊन सुद्धा ते आज अतृप्त आहे. जर त्या ट्यूबवेल बंद झाल्या तर परिस्थिती काय राहील? इथे 4 लोक आले की तुमच्या आमच्या डोक्याला कपाळाला आळ्या पडता, आले व तेच गोट, वही काम, वही लफडा. ते कसे जगत असतील? त्यांच्या ठिकाणी स्वतःला समजा. आम्ही बाहेर विभागात राहतो आणि नगरसेवक ते आम्हाला करता, वा किती मोठं मान आहे. आमच्या 14 नगरसेवकांपैकी एकही तिथला रहिवासी नाही आहे. हा मोठेपणा आहे त्या लोकांचा. या टोकावर राहतो आम्ही गावाच्या आणि त्या टोकावर निवडून येतो. त्यांना विश्वास आहे की हे लोक हमको न्याय देंगे आणि माझा श्वासाश्वास आहे तोपर्यंत मी अशा गोष्टी इथपर्यंत तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेल आणि त्या मार्गी लावण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे. मला पहिल्यांदा संधी भेटली आहे तिथे, 6 महिने झाले. मी काही 5-25 वर्षापासून तिथला प्रस्थापित नाही आहे. कुठेतरी वाटतं त्यांनी एक बहुमोल मताचं दान दिलंय. लोक म्हणतात दे दान सुटे गिरान. आम्ही काय देतो त्यांना? थेंबभर पाणी घोटभर पाण्यासाठी इथपर्यंत आहे ना. रस्ता मोकळा करून द्या, हे घराणं ऐकण्यासाठी. हे घराणं सोडू शकत नाही. रस्ता मोकळा करणं तुमचं काम आहे. नगर अध्यक्षांना सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे. हे नगरपालिका प्रशासनाचं काम आहे. गाव हद्दीतील रस्ते, लेआउट मधील रस्ते ते मोकळं करायसाठी लोकांना शेकडोच्या संख्येने इथे यावं लागतं. या बेसिक सुविधा तुम्ही देणार नसाल आणि या एखादी शब्दामध्ये सिमरन चुकली तर लगेच तुम्ही तो चुकीचा विषय मांडला. तुम्ही आपसामध्ये हसून त्यांची खिल्ली उडवायची. तुम्हाला बोलताय तर तुम्ही मांडा. तिने मांडलं लोकांसाठी. तिने 5 महिन्यापूर्वी पत्र दिलं आहे तुमच्याकडे, त्याचा फोटो आला होता. तर मी तिला सांगितलं बेटा असे रील बनवायचे नाही, फोटो टाकायचे नाही. वाट तिचा नाही. मात्र मी सचिन बराटे यांच्या कानावर टाकलं होतं. म्हटलं सचिन थोडं लक्ष घाल बाळा. त्या एरियातल्या म्हणजे पार पाटीलपुऱ्यापासून त्या बाहेरच्या कॉलनीतल्या संपूर्ण महिला भगिनी त्या रस्त्याने ये जा करतात. नगरपालिकेचं कर्तव्य नाही तिथे एक लाईट लावायचं. 6 महिने गेले. मी नाव सांगितलं त्यावेळेच्या विद्यमान उपनगराध्यक्षा नीता बाळू पाटील यांचा तरुण मुलगा त्या भागामध्ये वारला अपघाताने. तिथे स्पीड ब्रेकर टाका, तिथे फलक लावा. हे मागच्या सभेतही बोललो. मग प्रत्येक वेळेला राखी आणखी टाइम लावतो आणि गैरा वेळ बोलतो. अरे मी बोलतो तुमच्यासाठी ना. एक स्पीड ब्रेकर टाका, तिथे दिवा लावा. ही मागणी चुकीची आहे मॅडम. आजपर्यंत न्याय दिला का? लागला का तिथे लाईट? याचं उत्तर नाही तो कोणाचा आहे? याची उत्तर देही ते आहेत. त्यांच्याकडून आम्हाला उत्तर अपेक्षित आहे. का लागलं नाही? निवेदन दिलं तुमच्यापर्यंत. हे सांगण्याची गरजच पडली नाही पाहिजे. तुमचे लोक रात्री फिरतात, त्यांना सुद्धा टाइम दिलेला आहे. जसं शांताराम पाटलांचा उल्लेख श्यामभाऊंनी इथे केला. खरं आहे, शांताराम पाटील हे सायकलवर फिरायचे संध्याकाळी 7 वाजेला आणि ज्या पोलवरचा लाईट बंद असेल त्याच्यावर खडू राहायचा खिशामध्ये, त्याला मार्किंग केली जायची. गावभर फिरून 328 पोल होते. ते 328 मधले 327 सुद्धा नाही, 328 पोल ते फिरायचे आणि त्याचा ज्याचा रिपोर्ट असेल तो कोट केला जायचा. त्याचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी निघायचा. आज आमच्याकडे एलईडी आले आहे आणि सर्व कॉन्क्रीटीकरण, सर्व विषयाचे कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत. सर्व विषयाचे त्यावेळेला नगरपालिकेमध्ये पट्ट्या होत्या आणि त्या पट्ट्यांवर इथल्या इथे तेच रिपेअर करायचे शांताराम पाटील फावल्या वेळात. बरोबर आहे का भाऊसाहेब? हे सीन आम्ही बघितले आहे आणि त्यावेळेला आम्ही काम केलं आहे. आज कुठे गेले? आज तर कॉन्ट्रॅक्टरचे माणसं आहेत. तुम्ही दिलेला आहे टोल फ्री नंबर. 24 तासात तक्रार निवारण करू. किती निघाल्या? बोलवा कोण आहे? आरोग्य निरीक्षक, तो लाईटाचा तुमचा सुपरवायझर, तो इथे हजर का नाही? लाईटचं काम कोण बघतं तुमचा? त्यांच्यावर ओव्हरसिअर कोण आहे? तुमचा हेड कोण आहे? अविनाश पाटीलकडे काय ड्युटी आहे? त्याचं नाव का बरं घ्यायला बी शकता तुम्ही?
कॉन्ट्रॅक्टर तर आम्ही डोळ्याने पाहिला नाही, आज लोक कुठला कॉन्ट्रॅक्टर तेच माहिती नाही. कोण मी जरी बघितलं नाही. 2016 पासून ही सिस्टीम सुरू झाली, मी आजपर्यंत कॉन्ट्रॅक्टर बघितलेला नाही आहे. कॉन्ट्रॅक्टर वरणगाव कुकडचे, सुसरी, अंजन खेळा कुकडचे आहे. गावातले कॉन्ट्रॅक्टर कुठे गेले? स्वच्छतेचा कॉन्ट्रॅक्टर आपल्याला दिसतो, हा आरोग्याचा कॉन्ट्रॅक्टर दिसतो का दिवाबत्तीसाठी? कोणी केले ते कॉन्ट्रॅक्ट साईन? कसे झाले? प्रशासकीय काळामध्ये झालेला कॉन्ट्रॅक्टर आहे तो. मेंटेनन्सचा विषय सांगतोय मॅडम. हे आमचं सांगण्याचं काम नाही, ड्युटी तुमची आहे. आणि आज एलईडी करंट झालाय, तिच्यातले एलईडी तुम्ही काही एलईडी तुम्ही 2016 ला लावले, काही 2025 ला लावले. 2016च्या एलईडीची क्वालिटी पहा आणि 2025च्या एलईडी पहा. 100% एलईडी करंट तुम्ही सांगता कागदावर. किती एलईडीचे पोल खाली आहे अजून, आणि केव्हा म्हणत त्याच्याकडून लाईट आली नाही आहे, तो फोन उचलत नाही आहे. त्याला सांगितलं आहे तो येणार आहे. अहो हिच्यात 3 वर्ष घालवले, 3, 1-2 नाही. साहेब बेजबाबदार पडत लागले आहे का सर्वांच्या वार्डात लाईट कुठे? आम्हाला त्याच्याकडचे नाही याच्याकडचे नको, आम्हाला लाईटाचा विषय आहे. त्याच्याकडचे काय याच्याकडे? तो कोण? त्याच्याकडचे म्हणजे तो कोण? एलईडी मध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन करताना त्याचा मेंटेनन्स कोणाकडे दिलेला आहे? करता का ते? मग मी काही इंग्रजी बोलतोय का? आता तेच तर सांगतोय, मेंटेनन्सचं काम कोणाचं आहे? मेंटेनन्स. अहो हे रोजंदारी कर्मचारी काय करता? हे त्याची प्रतीक्षा करतात, त्याची वाट पाहणे, त्याने येणे. मग इकडचे 3 रिपोर्ट आहे, तिकडचे 4 रिपोर्ट आहे. त्यांच्याकडे रिपोर्ट असतात 40, त्याच्याकडे दिवे असतात 4. दहा वर्षाचा मेंटेनन्स त्यांनी करून द्यायचा आहे. त्या तुमच्या अटी शर्ती आम्ही पहिले 10 वर्षाचा ऐकलेला होता. आम्ही ज्या वेळेला एलईडी करण केलं त्याच्यात 10 वर्ष त्याने एलईडी करणाची संपूर्ण जबाबदारी घ्यायची आहे. नंतर ESL कंपनीने केलं, आता खाजगीवाल्यांना दिलं. कुठे गेले? बरं आज लावलेला दिवा 2 दिवसांनी कसा बंद होतो? त्या दिव्याचा लाईफ आहे साहेब 10,000 हॉर्स, 10,000 तास तो चालला पाहिजे. आज लावल्यानंतर 10,000 तास किमान. ओरियनचा दिवा येतो, त्याची आज कपॅसिटी वाढली 32,000 हॉर्स. 10,000 तास. अहो 10 दिवस चालत नाही तो, आणि प्रत्येक वेळेला उत्तर असतं कार्बन आलाय तिच्यावर. असा कोणता कार्बन आलाय की तो सफा होत नाही? हा कार्बन येतो कुठून? मॅडम मी जानेवारी महिन्यापासून लाईट संकटांना चौधरी साहेबांना, यांना, मॅडमला मी परवा त्यांना धमकी दिली की मी जनरल मध्ये हा विषय उचली, तेव्हा त्यांनी परवा लाईट लावला. विचारा त्यांना, 7 महिने लाईट लावला नाही, आणि तिथं विहीर आहे. तुम्ही जर नगरसेवक लोकांना हलक्यात घेत असेल तर तुम्ही त्याचा विचार करून घ्या.
एक्स्ट्रा म्हणजे माझ्या घरी नाही पाहिजे होता तो. म्हणजे तुम्ही सांगाल की दुसऱ्या रोडच्या साईडनं पाहिजे होता तो. सर्व कर्मचाऱ्यांना, विभाग प्रमुखांना ही माझी नम्र सूचना आहे. विनंती मी करणार नाही, सूचना आहे. इथे बहुतांश नगरसेवकांना, अध्यक्षाला तर बिचाऱ्यांना काही ते नगरसेवकांना नगरसेवकांचे अधिकारच समजू दिलेले आहे. त्यांना जर त्यांचे अधिकार समजले तर इथली तुमची एकाधिकारशाही मोडून निघाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आता शुद्धीवर या, प्रशासक नाही. आपण काय केलं डोकं त्यांच्या काय अडचणी जात नाही. सर्वे झाला हे विशेष. राजू दादा एक नाही, आपल्याला 2 लावणे पडतील. असं एल मध्ये लाव, व्ही मध्ये लाव, सी मध्ये लाव, बाप्पा पण लाव. पण याच्या घराचा एरिया आहे, याची बायका बरोबर येतात तिकडे फिरायला, तरी याला घाम फुटत नाही. इतका कठीण माणूस कसा काय? याचा रहिवास क्षेत्र आहे साहेब ते हवीचं, पण याने आजपर्यंत लाईट लावला नाही. त्याच्या घरापासून त्याला ओरडायची नाही. काय करतील? आम्ही म्हणणार नाही की आजच्या आज तिथे काही स्वर्ग करून द्या, आजच्या आज त्याला स्पीड ब्रेकर टाका. त्याला एक वेगळी प्रोसिजर आहे. त्याला 8 दिवस लागतील, 10 दिवस लागतील, पण लाईट तर लावू शकता तुम्ही. अहो, लोकांना समजलं पाहिजे ना की उजेड पडला, काहीतरी बैठक झाली आणि उजेड पडला. काहीच करत नाही, असं नाही होणार. आणि शनिवारची वाट पहा. शनिवारची आमचा रोज खाऊन रोज जीव, रोज कमवतो रोज खाऊ. वही उपासनी हो, शनिवारची का वाट पाहायला होतो. तो माणूस शनिवारी येतो. मग आता तो शनिवारी येतो, मग आम्ही ना काय करायचं? हे बाकीचे वार हे बी देवाचेच वार आहे. असं करू नको. त्याबद्दल माफी मागतो मी, माझ्यामुळे झाला नाही. पहिल्या मिनिटात बोललो, काही काय बोललो की 1 ते 34 विषय मंजूर करा, आपली त्यालाही संमती आहे. ऐकून घ्या. शांभो छोटे मोठे आरोप राजेश वानखेडे यांनी आरोप नाही. मोठे मोठे आरोप तुम्ही आरोप म्हणत असाल, ते आरोप नाही. मी सत्य आणि वास्तव मांडलेला आहे. तुमचा ऐकून घेतला. नाही तुम्ही शब्दात मी तुमच्यावर आरोप केला का? मी तुमचं नाव घेतलं, पण दुसरा विषय मी आरोप केला. मी उलट कौतुक केलं की इतर शहरांच्या तुलनेत, पाणी पुरवठ्याचा सवाल, इतर शहरांच्या तुलनेत चौदाची परिस्थिती चांगली आहे. वानखेडे साहेब जरा 1 मिनिट बोलू द्या आम्हाला. आपण काय सांगितलं की पाणी पुरवठ्याचा सभापती म्हणून आपण जो पुरवठा आराखडा कंप्लेंटच्या मार्फत माझ्याकडे पाठवला आणि मी ते ऐकून घेतलं. मी म्हणतो पूर्ण जिल्ह्यामध्ये 6 नगरपालिका अशी आहे 1 दिवस आड पाणी देते. ऐकून घ्या, थांबा, माझं नका बघा, ऐकून घ्या. ऐकून घ्या. ऐकायची ताकद असेल तर ऐकून घ्या. तुम्ही मध्ये आम्ही तुमच्या वेळेला बंद केलंय, तुमचं ऐकून घेतलं ना. फैजपूरला 5 दिवसानंतर पाणी, वरणगावला 20 दिवसानंतर पाणी, जळगावला 20 दिवसानंतर पाणी, मळकापूरला 29 दिवसानंतर पाणी. एक वेळ 6 नगरपालिका आहे की माझ्या पहिलेही मी असतानाही मी 1 दिवस आड पाणी देतोय आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी या ठिकाणी बसून नुसतं खोटे नाही खेळते. मी प्रत्येक ठिकाणी, काल मला कंप्लेंट आली याची सिमरनची, मी लगेच त्या ठिकाणी पूर्ण टीमला घेऊन गेलो. हे पाणी दूषित कसं राहिलं, त्या कंप्लेंटी आम्ही काढल्या. ज्या ठिकाणी लिकेज होते तसे आदेश दिले आणि ज्या ठिकाणी
काही फ्लोराईड आणि जे काही केमिकल कमी जास्त होत होते ते आम्ही त्या ठिकाणी वापर करण्याचा लगेच असा नंतर आम्हाला रिपोर्ट आला की पाण्याची शुद्धता ही आहे आता. आम्ही ज्या प्रकारे तुम्ही ज्या प्रकारे त्यांनी स्तुतीही केली, ऐकून घ्या श्याम भाऊ, ऐकूनही घ्या, त्या प्रकारे त्यांनी स्तुती केली की आपल्या गावामध्ये हे 5 ते 7 ट्यूबवेल चालू आहे. आमच्याकडे स्टॉक वॉटरला ठेवण्यासाठी टाक्याच नव्हत्या. आम्ही ना कसं काय स्टॉक वॉटर करून ठेवायचं. या लोकांचे जाऊन पाया ज्या वेळेला नगरपालिकेला या लोकांनी स्पष्ट नाही सांगितले की आम्ही नगरपालिकेला पाणी देणार नाही, आमच्यासारखे यांच्यासारखे तुमच्यासारखे नगरसेवक या लोकांसाठी त्यांचे कार्य केले आणि त्यांनी होकार भरला आणि ते आजपर्यंत त्यांच्या मेहरबानीनं त्या भागात वेगवेगळ्या भागात पाण्याचा पुरवठा होतोय. आणि भविष्यामध्ये माननीय चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून ही अमृत योजना आज 2-3 वर्षापासून सुरू आहे आणि याचेही अनेक वेगळे वेगळे कामं सुरू आहे. याच्यामुळे या 2 वर्षापासून गावाचं पाणी पुरा वेळेवर होत नाहीये. आम्ही फ्युचर प्लॅन करत आहे, आम्हाला वेळ द्या. फक्त 4 महिन्यात काही फ्युचर प्लॅन होत नाही. आमच्या अगोदर काही नगराध्यक्ष होते, आमच्या 5 वर्ष निघाल्यानंतर तुम्ही बोलता की 5 वर्ष तुम्ही काय करू शकले नाही. आज या मीटिंग मध्ये जर पाणी बंद झालं तर पाणी आणायचं कुठून हे विषय आम्ही याच्यामध्ये असे घेतले की आपण ट्यूबवेली मारून वेगळे आणि जर धरणाचं पाणी बंद झालं तर ट्यूबवेलून पाणी पूर्ण गावाच्यासाठी करू. असे वेगवेगळे नियोजन आम्ही करू राहिले. इथं बसायला आम्ही आलेलो नाहीये. आमचं काय निघून झालं, आम्ही अनेक तक्रारी या ठिकाणी रोजच्या रोज मोर्चे येत आहे, रोजच्या रोज पाण्याचा विषय येत आहे. काही लोक पाठवतात, काही स्वतःहून येत आहे, पण आम्ही त्यांना कसे थांबवले जाते आम्हाला माहिती आहे. दूषित पाण्याबद्दल असेल, पाणी पुरवठ्याबद्दल असेल, वेळोवेळी मिनिट माझं पाण्यात पुरवठा काम करते. तुम्ही फोन त्यांनाही नाव 15 मिनिटानंतर परवा फोन आला की दूषित पाणी होतं, लगेच माझी टीमला पाठवलं तर 15 मिनिटात मला रिपोर्ट पाहिजे. 15 मिनिटात त्यांनी मला रिपोर्ट दिला. दुसऱ्या त्या दिवशी मला व्हॉट्सअप आला, त्या दिवशी साहेबांना उठून मी ते सर्व करून गेलं. त्या ड्युटी घाटावर जाऊन आम्ही उन्हात एवढं ऊन होतं की चांगले लोक एसी मधून बाहेर निघत नव्हते. माणूस त्या ठिकाणी नुसतं फोटो गेले नाही. 2 जॅकवेल त्या ठिकाणी चुकीच्या 2 जॅकवेल वरतून काम करत असताना खाली ढासळल्या. परत या अधिकाऱ्यांना बोलून त्या जॅकवेलच्या जागा बदलून घेतल्या. त्या लोकांकडून ज्यांचे पाणीचे मशिनरी होत्या त्यांचे मशीन आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगितलं की काही करा, आम्हाला तुम्ही तुमच्या मशीन द्या, तुमच्या मोटरी द्या, त्याला पायपास त्या विहिरीमध्ये टाकलं आणि पाणी पुरवठा आम्ही सुरळीत करण्याचा जो प्रयत्न केला आहे, जो त्याला फक्त आम्ही या ठिकाणी बसायला आलेलो नाही. मी सर्वात पहिले आम्ही नक्कीच बोलून तुमचं चांगलं काम आहे. आरोप कोणावरही केलेला नाही. अजून याच्यापेक्षा माननीय चंद्रकांत पाटील असतील, नंदुभाऊ पाटील असतील, गिरीश पाटील असतील किंवा राष्ट्रवादीचे जे कोणी याच्या माध्यमातून 25 वर्ष 50 वर्ष पुढे जाऊन तो आढावा आणि तो पाणी पुरवठ्याचं नियोजन आम्ही करणार. झालं का तुमचं बोलून? झालं का? पहिले वादाचा विषय इतका गरम व्हायचा विषय नाही ना. पहिले तुम्ही जेवढे इतकं एक्साइट होऊन आरडा ओरडा पाणी ऐकून घ्या. काही लोकांच्या घरी तुमची माझी बिल्डिंग आहे, ऐकून घ्या. तुमची बिल्डिंग आहे, तुमच्या बिल्डिंगवर फक्त 1000 लिटरची पाण्याची टाकी आहे, ऐकून घ्या. तुम्ही तुमचं नियोजन करायला पाहिजे की नाही. थोडंफार टाकीत पाणी असलं तर आपण वरती सोडून देऊ. सर्व लोकांच्या टाक्या वरतीच आहे आणि
आणि जोपर्यंत नगरपालिकेला पाणी जात नाही तोपर्यंत तिथं भरलं जात नाही तोपर्यंत त्यांच्या याच्यामध्ये यूज होत नाही. माझ्या घरीच एक मोठी टाकी करून ठेवली, मला नगरपालिकेच्या 8 दिवस पाण्याची गरज नाही. मी म्हणतो की नाही आता ठीक आहे, टेक्निकल प्रॉब्लेम. आता काही विषय असे आहे की एनएससीबी लाईट येत नाही भाऊ. एनएससीबी 2-3 दिवस स्ट्रीट लाईट किंवा स्ट्रीट कटिंग हे जेव्हा विषय असतात तेव्हा 3-3 दिवस तिकडची लाईट बंद करते, तेव्हा आपल्याकडून लाईट बंद केली जाते, तेव्हा जोराचा वारा आला तर घाम पडतात. 3-4 दिवस अशी परिस्थिती निर्माण होते. तर ह्या वेळेला आपल्या हातात असेल तर आपण करायला तयार. एमएससी आपल्याला वेळेवर वीज पुरवठा करत नसेल तर आपल्याला कसं काय करून द्यायचं. दुसरं या 4 महिन्यात भाऊ 4 पंप घेतले आपण, जे 25 वर्षापासून तुम्ही माफ करा, 25 वर्षापासून कोणत्याही नगरसेवकांनी या ठिकाणी 4 पंप घेतलेले. अजून 9 वर्षाचा हिशोब देतील, 9 वर्षाचा हिशोब देतील ना पंकज शेठ. 25 वर्षातला 9 वर्षाचा हिशोब पंकज शेठ देतील. यांनी घेतले नाही व 25 वर्षात. आरोप हाही आरोपच झाला, हा सुद्धा आरोपच झाला की 25 वर्षात कोणी केलं नाही, हा आरोप आहे. ज्यावेळेस आपण ऐकून घ्या, तुम्ही 9 वर्षाचा हिशोब 4 वर्षाचा ते देतील आणि 5 वर्षाचा पंकज येवले देतील. तुम्ही आणि मी बरोबर असताना तो मी माझा देईल. 20 वर्षामध्ये आणि 2 वर्ष ऐका. नगरपालिकेमध्ये 2 वर्ष ते होते सत्ता. आज मी 27 विरोधक समजत नाही. आजही सत्ता आणि विरोधक समजत नाही. राहिला विषय, तुम्ही एवढा जो आकार तांडव करून सांगताय अध्यक्ष साहेब, येणाऱ्या काळात आम्ही करू. येणाऱ्या काळामध्ये ठीक आहे. यापुढे काल तुम्हाला सिमरनने फोन केला, सीओ साहेब नियोजन नक्कीच पैशाचा विषय नाही आहे ना. काय विषय आपण 2 दिवस 1 दिवसाकडे पाणी देतोय ना. रोज शक्य नाही आहे. रोज पाणी पुरवठा होणं शक्य नाही. हे उन्हाळ्याच्या दिवसातही पाण्याची कमतरता असते. आपल्याला न विचारता त्यांनी आवर्तन सोडलं. सचिन भाऊ तुम्ही होते ना, आम्हाला सांगितलं पण नाही की आपलं पाणी पुढे सोडलं जातं. जेव्हा त्यांनी आपलं पाणी पुढे सोडून दिलं, आपल्या सर्व पोटी खाली बसून गेल्या. पाणी आणायचं कुठून? नाही, माझा बोलायचा रोज पाणी शक्य नाही. जोपर्यंत ही योजना कार्यान्वित होत नाही रोज पाणी येणार नाही, शक्यच नाही. तुम्ही किती काही करण्याचा प्रयत्न केला तरी होणार नाही. त्यानंतर समजा गावाला आपल्याला घेऊन चालायचंय, गावाच्या बदलाला आपल्याला गावाला घेऊन चालायचंय ना. रोज आपल्याला घेऊन चालायचंय. आता आमचं गाव बेस्ट आहे, गावात सर्व काही आमचं. आम्ही असं सांगायला पाहिजे की आम्ही तुमच्यावर आरोप करायचे. बरं झालं का आता बोलून तुमचं? अध्यक्ष साहेब, मी फक्त प्रश्न काय मांडला, विषयाची सुरुवात झाली आरोग्याच्या विषयावरून की सिमरनने या मागण्या केल्या, योग्य का अयोग्य, आणि माझा रोग पूर्ण प्रशासनावर आहे. मी बोललो तुमच्याबद्दल. उलट मी सुरुवात केली की सभापतींची स्वतः तक्रार आहे, म्हणजे किती त्यामध्ये घाणीचं साम्राज्य असेल किंवा त्या किती त्रस्त आहे. सभापती हतबल आहे तर सदस्यांनी काय करावं. बरोबर. इथून त्या विषयाची सुरुवात झाली. त्यानंतर तो विषय आला पाणी पुरवठ्यावर. हे लोक काय ड्युट्या करतात हे तुमच्या निदर्शनास आणणं माझंही काम आहे. मी हे मांडताना म्हटलं की आज जो पाणी पुरवठा सुरळीत आहे,
फिरोज भाऊंनी इथून जरी सांगितलं असतं शाभाऊ दादा माझा बोलण्याचा रोख हा होता. मी काय म्हटलं की तुम्ही चांगले बोलले बरोबर. मी काय बोलले की बा आपल्या गावात 2 गोष्टीचा बोध बाजार आहे, बरोबर. सफाई आणि पाणी पुरवठा. बरोबर बरोबर. आणि काही लोक जातात नुसतं नाही 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 ऐकून. काही लोक म्हणजे तुम्ही पदाधिकारी आहे, तुम्ही गेलेच पाहिजे. हा, तेच आहे. तुम्ही गेल्याच पाहिजे. आणि दुसरं आम्ही होतो तेव्हा आम्ही जात होतो. त्यांचा आम्ही होतो तेव्हा आम्ही जात होतो. आणि राहिलं तुम्ही जे पाणी पुरवठा करताय तर तो मी हे बोललो की तुम्ही उपकार करत नाही, ते तुमचं कर्तव्य आहे. आणि हा पाणी पुरवठा जो सुरळीत या गावामध्ये आज तरी आहे, एवढा आकार तांडव करण्याची गरज नव्हती. तुम्ही तोंडातून जरी बोलले तर आम्हाला समजत होतं. तुम्ही जे आतून पेटून उठले त्याने असं वाटतंय की भलतं काही वेगळं इम्प्रेशन आहे आणि काही राजू वानखेडे की आवाज दबाते उसको खामोश कर दिया. मी सत्य तुमच्या समोर आणलं की या खासगी ट्यूबवेल मालकांनी जर तुम्हाला पाणी, आज तुमची वेळ निघून गेली, आज तुमची वेळ निघून गेली, आज पावसाळा सुरू झाला, मुबलक पाणी त्या साठ्यामध्ये आलं. जर या खासगी लोकांच्या ट्यूबवेल तुम्हाला लागू नसत्या तर गावाचा पाणी पुरवठा सुरळीत राहिला नसता. हा माझा बोलण्याचा उद्देश होता. ज्याप्रमाणे तुम्ही आरोग्याच्या विषयामध्ये दिंडवळे निघाले, माझं काय म्हणणं आहे? नाही 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 ठीक आहे, आम्ही समजतो की तो आवाजानं बोललो की लोकांचे कानापर्यंत जातं. ऐका, आता माझ्या तोंडातून तेवढं जोराचं होतं. हे तुम्ही वाळवा. फिरोज भाऊ तुम्ही आवाज अजून वाळवा. हे चुकीचं जातंय. तुम्ही आवाज तुम्ही म्हणता तुम्ही मी माईक बंद करतो, तुमचा माईक सुरू आहे, तुम्ही तुमचा आवाज माईक मधून जेवढा येणार ते चुकीचे शब्द प्रयोग करू तुम्ही नका. माझ्या एक तासानंतर 1 तासापासून तुम्ही बोलताय आणि शब्द ऐकून घेतलेला तुमच्या चांगल्या गोष्टी. विषय तुमच्याशी संबंधित इथूनच वाद होतो. विषय तुमच्याशी संबंधित नाही, विषय प्रशासनाशी आणि अध्यक्षांची. सभेतील प्रत्येक, मग आता कायद्यावर बोट ठेवलं तर लगेच तुम्हाला संताप येतो, तुम्ही खुर्ची सोडून खाली येता. तुम्हाला इथे या सभेचा जो व्यासपीठावर आहे त्याला बोलण्याचा अधिकार आहे. मग हे जर मी बोललो तर तुमचा उपमर्ग होतो, म्हणून मी आज त्या शब्दाचा वापर केलेला नाही. मी कायद्यावर बोट ठेवलं नाही. मी हे सांगितलं की खेळीमेळीच्या वातावरणात 10 मिनिटात सभा संपवा. सभेची सूचना मी मांडलेली आहे की आम्हाला कुठलाही याच्यामध्ये इंटरेस्ट स्वारस्य नाही, आम्हाला कामामध्ये, विकास कामांमध्ये इंटरेस्ट आहे. माझा सांगण्याचा मुद्दा काय होता? स्वच्छतेचा बोजवारा आणि या खासगी ट्यूबवेल मालकांशी यांनी केलेला जो काय व्यवहार असेल, त्यांनी तुम्हाला पाणी दिलं, त्यांनी म्हटलं पाहिजे की मैं गाव के ऊपर उपकार कर रहा. त्यांनी म्हटलं का? ते सेवा देत आहे ना, ते लोक सेवा देत आहे. तुम्ही अशा आविर्भाव सांगताय की ते सिमरनने मला फोन केला, आम्ही लगेच टीम पाठवली. अरे त्या टीमला ऐका, हा ऐका, आता ऐका, मी सांगतो तुमचं बोलणं होऊन गेलं त्या बाबतीत. यापुढे सिमरनने जो तुम्हाला व्हॉट्सअप टाकला असेल, सिमरनने ग्रुपवर टाकला, तुम्हाला टाकला, बरोबर. त्यापूर्वी मी जळगावला होतो, मी अविनाश पाटलांशी बोललो आणि यांनी मला व्हिडिओ कॉल केला. तोपर्यंत तुमच्या सूचना नव्हत्या. अविनाश पाटील, तुझे वडील हयात आहे, तुझा एकमेव मुलगा आहे, त्याची शपथ घेऊन सांग, तू यांच्या निर्देशावर गेला का सामान्य लोकांच्या आमच्या निर्देशावर गेला? आणि तू नाही गेला असला तर तू गुन्हेगार आहे. तुला ज्याने काम सांगितलं त्याच्या काम तुला ऐकणं बंधनकारक आहे. हे सांगतील तेव्हा तुम्ही जाणार आहे का? यांनी उद्याच्या दिवशी नाही सांगावं की स्वामीनारायण नगरची तक्रार करू नको. साला मी नगरपालिकेचा राजीनामा देऊन टाकेन.
तुम्हाला घरी बसवण्याच्या मिनिटात म्हणजे 15 मिनिटात तुला घरी बसवून टाकीन मी. 15 मिनिटाचे 16 मिनिटं होणार नाही. हो, हा विषय तुम्ही मला या गोष्टी शिकवू नका. राहिला विषय साहेब, सिमरन, मी आजपासून हिला इथे तुमच्या समोर अभिवचन देतो. तुझी समस्या काही असली, तू इथल्या कुठल्या डायचोरच्या लोकांना सांगायची गरज नाही. कारण तुझ्या मागे तुझ्या बापाचं नाव लय मोठा आहे. फक्त राजेश वानखेडे सांग, हे कसे कामं करत नाही ते मी पाहतो. आणि राहिला विषय दुसरा, त्या वार्डात 2 नगरसेवक आहे. आजपासून फिरोज भाऊन मला व्यवस्थित माझ्या डोक्यात आणलं की ज्यादा काम आंग में लो मत. हा दुसरा नगरसेवक त्या वार्डाचा आहे. कुठल्याही नागरिकाची तक्रार आली, आज मी व्हॉट्सअपवर पोस्ट टाकून प्रत्येक घरोघरी पॉम्पलेट वाटेल. याचा नंबर, जसे मतं मागताना याने चिठ्ठ्या बनवून टाकल्या होत्या, हा नंबर आहे. विशाल सोनवणे हे सुद्धा या वार्डाचे नगरसेवक आहे. यांच्याकडे समस्या असतील त्या मांडा. आमच्याकडे समस्या मांडण्याचे ठिकाण नाही. आमच्या समस्या ऐकून घेतल्या जात नाही, आणि ज्या ऐकून घेतल्या त्याची उपकाराची भाषा केली जाते. सिमरन वानखेडे बोलल्या की मी आई वडिलांचं ही काम मीच बघते, म्हणून मी बोलत होतो. जास्त आजपासून तुम्ही टेन्शन घेऊ नका. आजपासून तुम्हाला सिमरन वानखेडे म्हणून कोणतंच काम येणार नाही. तुम्हाला काय नाही, तुम्ही चुकीचे जाऊ नका. सिमरनचं जे ज्या कंप्लेंट केल्या मी लगेच त्यांना सांगितलं, आणि आरोग्याचे तुमच्या सांगण्याच्या आधी, हॅलो, तुमच्या सांगण्याच्या आधी तू माझ्या सांगण्यावर गेला होता का यांच्या सांगण्यावर? क्लिअर कर तिथे माईक वर ये. हो, हा विषय नाही आहे सध्या. मला असं वाटतं बोललो नाही, हा आत्मसन्मानाचा विषय साहेब. म्हणजे आम्ही सांगू तेव्हा काम होतील. आत्मसन्मानकडे आहे की नाही? तुम्ही सांगाल म्हणजे तुमची घरची प्रॉपर्टी मालमत्ता आहे का ती? तो सांगेल. सांग कोणी सांगितलं होतं तुला, आणि व्हॉट्सअप दाखव. बाकी साहेब या पुढचा विषय बघू कसं. मला स्वच्छतेच्या बाबतीत आता अति झाला आहे. स्वच्छता म्हणजे स्वच्छता. या बाबतीत तुम्हाला सभापतींना घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही कामाची मोहीम धडक लावली पाहिजे. याचा अहवाल तुम्ही 8 दिवसामध्ये अध्यक्षांसमोर द्याल, आणि आम्हाला इथे तुम्ही 8 दिवसात काय काय गोषवारा केला त्या ग्रुपवर टाकल्या पाहिजे. मला स्वच्छता तुमचं जे आहे तुम्ही त्याच्या मांडलेलं आहे, तो आम्ही लक्षात घेऊन ते कारवाई करतच असतो. काय विषय होता? किती आनंदाची गोष्ट आहे. आता मग जुन्या स्मृतीत जशी गेले किंवा 25 वर्षापूर्वी लोकांनी हे बदलवलं नाही, ते केलं नाही, तो ऐसा ही मसला पिछले 10, 15, 20, 50 साल से चल रहा था. आज तो मार्गी लागतो आहे. मलाही आनंद आहे. गेल्या काळामध्ये, आणि खरंच त्या माऊलीचं त्या दिवशी सुद्धा मी कौतुक केलं होतं. त्यांनी सभागृहात, रंजना भारंबे या सभागृहात यांनी मागणी केली, आणि त्या रडल्या अक्षरशः. 2 तास विषय चालला होता याच दफनभूमीच्या विषयावर. आता आनंद आणि सौहार्दाची बाब अशी आहे की मागणी करणारे आणि त्यावेळेचे आमचे तत्कालीन गटनेते फिरोजभाई यांच्या दोघांच्या भूमिकेत प्रचंड तेढ होता साहेब. तेव्हा तुम्ही नव्हते, अध्यक्ष नव्हत्या. आज मला हा विषय ऐकून खूप समाधान झालं की दोघांच्या एकमताने आज हिंदू समाजाला न्याय मिळून त्या ठिकाणी त्या दफनभूमीला वॉल कंपाऊंड केलं जात आहे. याच्यापेक्षा आनंदाची बाब कोणती नाही. दोघांच्या संमतीने होत आहे. हा आणखी सुवर्ण मध्य. काय काळानुरूप दिवस बदलता. वा, आनंद आहे. खूप चांगली घटना आहे. कंपाऊंड चांगल्या पद्धतीने बांधलं जावं, त्याचा कोर्टाकडूनही निकाल झालेला आहे. परंतु त्यावेळेला आम्ही त्या जागेसाठी भांडत होतो. हो, बरोबर. नाही, बरोबर. जागेवरूनच सांगतोय. सुरुवात जागेवरूनच झाली होती. जागेवरूनच सुरुवात झाली. जागा मिळाली नसती तर जागा मिळाली नसती. जे काही निकाल आहे आम्हाला मान्य करावं लागलं. फिरोज भाऊ, जागा मिळाली नसती. राजेश वानखेडे आजही ठरवा. तुम्ही राजेश वानखेडे तुम्ही विरोधात नाही, विरोधात पण नव्हतो. ऐका आता खोलात जायचं असलं तर पूर्ण ऐकून घ्या मग स्टोरी. ठरव बाबा.
गावाचं नाव आहे. नाही, ठराव मागवा. आता तुम्ही जे बोलले मी स्तुती केली, मैंने स्तुति करा ना तुम्हारी की आज दोघं संमतीने हे काम होता आहे. आणि जर तुम्ही रंजनाबाई माझ्या समाजाचं नाव असेल, तुम्ही त्याला हे दिला किंवा मंजूर करा. अरे तर कायद्या आरोपाचा तुम्ही कसा ऐकता? तुम्ही विरोध केला, तुम्ही त्यावेळेला ठराव असेल तर आता समोर मांडा सभेच्या. आम्ही बरोबर होतो, विरोध नाही केला. मी काय बोलतो की तुम्ही आम्ही बरोबर आहोत. मी तर तुम्हाला घटनेचा बोलत, तुम्ही आमच्या घटनेत होते. त्यावेळेला तुम्ही आमच्या घटनेत होते. इथून सुरुवात केली आम्ही. माझी सुरुवात इथून झाली की तुम्ही आमच्या घटनेचे होते. तुम्ही गटाचे नेते म्हणजे आम्ही तुमच्या अंतरात झालो ना, सोबतच होतो ना. मग तुम्ही घड्याळ घालून आले होते ना. आम्ही आमच्या तुम्ही घड्याळाच्या घटनेचे होतात. तुम्ही घड्याळाच्या घटनेचे होते साहेब तेव्हा. तुम्हाला विसर पडला असेल. मी 15 वर्ष तुम्ही घटनेचे होते. आम्ही तुमच्या आधिपत्याखाली काम करत होतो. पत्री लोक तयार करण्याबाबत विचार विनिमय करतो. विषय क्रमांक 21 पाणी पुरवठा विभाग व विद्युत विभागाकडील विविध विषयांच्या वार्षिक नियोजन मागणीबाबत. विषय क्रमांक 22 अमृत 2.0 सावधा पाणी पुरवठा योजनेच्या कामास मुदतवाढ देण्याबाबत. विषय क्रमांक 23 विषय क्रमांक 23 माझं ते म्हणणं नाही आहे. स्ट्रक्चरल ऑडिट केव्हा करावं लागतं? तुम्हाला त्याला टिकवायचं असेल तर. पाडण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट मी पहिल्यांदाच ऐकतोय. त्याची ओव्हरेज झालं हे मान्य आहे. हो, मग वापरण्याचा जोगा आहे का तो आता? बरं, पाडताना कशी प्रोसिजर अवलंबणार आहे आपण त्याची आता? टाकीच्या बांधकामामध्ये एक्झिस्टिंग टाकीचं डिमॉलिशन होतं आणि त्या डिमॉलिशन साठी त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे. सभागृहाला त्याच्यात थोडीशी सूचना मांडतो, ते मंजूर करायला पाडावं लागेल तुम्हाला. त्यामध्ये गॅल्वनाइजचे पाईप आहे. गॅल्वनाइजचे पाईप आहे. हे कलकत्त्यावरून बनवून आलेले पाईप होते त्या काळात 74 साली. त्याच्यात फार मोठ्या प्रमाणात म्हणजे लोखंडाचा वगैरे वापर आहे. तुम्ही काय कराल ते पाडून टाकणे, मग लोकांनी तो भराव घेऊन जाणे. त्यासोबत ही लाखो रुपयाचा माल त्यामध्ये अटकलेला आहे. तो तुम्हाला बिल्डिंग तुम्ही पाडली, परंतु त्यातलं साहित्य हे कामाचं असेल तर ते रियूज करता येऊ शकतं आणि अशी वस्तू पुन्हा मिळणार नाही. त्या जमा करून ठेवाव्या. जशा प्रकारे आपण पिंपरूडची पाईपलाईन खोदली, तिथला जलकुंभ पाडला आणि ती पाईपलाईन नगरपालिकेत जमा करून ठेवली आणि त्याचा लिलाव केला होता. नगरपालिकेच्या हिताचा विषय. बरं, तुम्ही पाडण्यासाठी पैसा खर्च करून टाकाल. जमीन दोस्त करण्याचे लोक पैसे देतात. पाणी पुरवठा सभापती असल्याला मी एक प्रश्न करतोय तुम्हाला आणि त्याच्यामध्ये चर्चेतून आपण काय करायचं. विषय असा आहे की आपण जे नवीन टाकी बांधली ते झालं, लक्षात झालं, ती कार्यान्वित झाली. त्यांनी टिप्पणीत वाचलं, ती कार्यान्वित झाली. 4.5 लाख लिटरचा तो जलकुंभ झाला. त्याच्या स्टार्टिंग पासून आम्ही त्याच्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये ते पत्र लिहून आणण्यापासून आता हा जो आपण पाडणार आहोत. माझं एकच म्हणणं आहे, ते पाडत असताना त्यातील जे लोखंड आणि पाईप आहे ते नगरपालिकेने सुरक्षित करून घ्यावे. ते पाडत असताना कोणी अथवा लोकांनी घेऊन जाऊ नये. म्हणजे नगरपालिकेचा तेवढ्या एक स्मृती जाते आणि त्या रियूज सुद्धा करता येतील. त्या पुन्हा आपल्याला कुठेतरी वापरता येतील. ते पाईप किमान आता हे माहिती देणारे एमजीपीचे लोक आमच्याकडे की अशा अवस्थेतील टाक्या जिल्ह्यामध्ये फक्त 4 आहे. एक गिरणा पंपिंग स्टेशन आहे तुमचं जळगावला.
एवढी जुनी आणि सुस्थितीमध्ये. याचा इतिहास जर काढला तर जसा खुर्चीचा सांगितला होता तसा आहे की खुर्ची कुठून आली आहे, इतक्या श्रमातून आणि पालिका फंडातून ती योजना कार्यान्वित केली होती त्यावेळेच्या लोकांनी. ते पाईप वगैरे ज्या चांगल्या वस्तू असतील, जे लोखंड असेल ते आपण सेव्ह करून ठेवावं किंवा त्याला लिलाव करावा. नगरपालिकेला त्याच्यापासून 2 पैसे मिळतील. याच्या चर्चेचा काहीच विषय नाही आहे. का हो शांभू, बरोबर आहे का? आपला खूप मोठा विस्तार झालेला आहे गावाचा आणि स्टॉक वॉटरला आपल्याकडे जसं आता विषय स्टॉक वॉटरला आपल्याकडे टाकेत नाही आणि मी जे नवीन टाकी बांधली याच्या एस्टिमेट मध्ये असा विषय आहे की हे टाकी पाडून त्या कॉन्ट्रॅक्टरला आपल्याला द्यावी. त्याचे 4 ते 5 लाख रुपये त्याच्यात ऑलरेडी एंड केलेले आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की आज आपल्याला टाक्यांची गरज आहे, बरोबर आहे ना? तर आपण ती एवढी चांगली कंडिशन मध्ये आहे की ते आपण रिपेअर करून अजून 10-20 Reuse करू शकतो. अशी कंडिशन आहे. मग मी त्याच्यासाठी त्यांना बोललो की structural audit चा संबंध काय? आता कसं असतं, वरून पत्र आला की यांना त्याच्यावर अंमलबजावणी करावीच लागते. कुठल्या कंपनीकडून केलं स्ट्रक्चरल ऑडिट? हा, पुन्हा रिव्हिजन करा, त्याचं रिव्हिजनला टाका, रिवाइज करा. ते आमचा विश्वास नाही ही टाकी सुस्थितीमध्ये आहे, ती पाडली जाऊ नये. त्याचं रिइन्स्पेक्शन केलं जावं आणि रिव्हिजन मागवा. त्यामध्ये त्या ठेकेदाराला त्यांच्याकडे न पाठवता आपण पर्सनली पत्र द्या आणि आपण त्या टीमला बोलवतो. असं असतं की ठेकेदाराला त्याचं काम करून घ्यायचंय म्हणून तो त्या ठिकाणी कोणाला आणतो, ते पत्र दिलं म्हणजे लगेच आपण त्याच्यावर कारवाई करून टाकतात. तसं न करता तंतोतंत चांगल्या प्रकारे जो आपल्याला त्याचं कन्स्ट्रक्शन ऑडिट करून देईल अशांना बोलून. आता आम्हाला तरी असं दिसतं की ते टॉप कंडिशन नाही, अजून 50 वर्ष तरी त्या टाकीला काही होणार नाही. जितके वर्ष चालेल तेवढा आपला अधिभार कमी होईल. ते 5 वर्ष चालो, 7 वर्ष चालो, तिचं रिव्हिजन करा, रिव्हाइज करा आणि पुन्हा त्याच्यावर स्ट्रक्चरल ऑडिटसाठी एक कमिटी बोलवा. त्याची काय फी असेल ते तुम्ही भरा. स्ट्रक्चरल ऑडिट वाढायला काय लागतं? ते जागेवर टेबलवर बसून तिथे करता. आम्हाला शिकवता का? इथे जर सांगितलं आता तुमची भिंत तुटली आहे, स्ट्रक्चरल ऑडिट आणला तर बिल्डिंग पाडा. ते तुटली आहे की भिंत बघा. 2008 मध्ये बांधलेली इमारत आहे. 8 मध्ये आपल्याकडे शिल्लक त्याचेच आहे, ते आपण रिपेअरिंग मध्ये ते यूज करू शकता ना, ते तेवढं करा. विषय क्रमांक 24 संवर्धन परिषद स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत IEC एक इंग्लिश नाव आहे, ब्रिटनची कंपनी होती, त्यांनी बांधली ती टाकी. ब्रिटनची कंपनी होती, त्यांनी बांधलेली ही टाकी.